माध्यमाची गरज आणि गुणधर्म, तसेच रोपवाटिकेमध्ये जे विविध अवजारे संसाधने वापरले जातात त्यांचं व्यवस्थापन आणि रोपवाटिकेमध्ये जे काही किडी रोग येतात त्याचं एक व्यवस्थापन, याच्या बाबतीमध्ये आपल्याला हेमंत जगताप साहेब आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत. जगताप साहेबांचा मी थोडक्यात परिचय करून देतो. जगताप साहेब हे भारतीय कृषी कौशल्य परिषद मध्ये हे तज्ञ प्रशिक्षक आहेत. त्यांची पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला इथून त्यांनी 2009 मध्ये MSc केलेली आहे. तसेच त्यांचा जो प्लास्टिक कल्चरचा जो आपल्या कृषीमध्ये जो वापर आहे त्याच्यामध्ये त्यांचा बराच अनुभव आहे. त्यांनी जवळपास 45 रेडिओ स्टॉक दिलेले आहेत. तसेच नॅशनल आणि स्टेट लेवलच्या जवळपास 7 वर्षांमध्ये त्यांनी सहभाग नोंदवलेला आहे. तसेच शेतकरी आणि आपले शासकीय जे कर्मचारी अधिकारी आहेत यांच्यासाठी त्यांनी जवळपास 75 ट्रेनिंगला शिकवलेलं आहे, कंडक्ट केलेले आहेत. तर मी सरांना अशी विनंती करतो की त्यांनी मार्गदर्शनाला सुरुवात करावी. धन्यवाद सर. जगताप सर. माझा आवाज सर्वांना येतोय अशी मी या ठिकाणी हे करतो. आवाज. हा, जसं सरांनी आता सुरुवातीला ओळख करून दिली. ऍक्च्युली मी सद्यस्थितीला आपलं ट्रेनिंग ऑफिसर म्हणून महाराष्ट्र सहकार विकास महामंडळ साखर संकुल शिवाजीनगर पुणे इथे कार्यरत आहे. इथं जास्त करून आम्ही शेतकरी उत्पादक कंपन्या असतील, एखाद्या शेतकऱ्याला नवीन कोणती कंपनी स्थापन करायची असेल, नवीन त्यांना एखादा बिझनेस करायचा असेल, एखादी ऍक्टिव्हिटी करायची असेल, किंवा गव्हर्नमेंटचे जे नवीन आता स्कीम आलेले बघा 10,000 FPO रिलेटेड असेल, किंवा एखाद्या शेतकरी उत्पादक कंपनीला बिझनेस प्लॅन असेल, तर त्याच्याशी रिलेटेड आमचं आता जास्त करून वर्किंग चालतंय. तर या सर्व ऍक्टिव्हिटी आम्ही इथं महाराष्ट्र सहकार विकास महामंडळ साखर संकुल शिवाजीनगर पुणे इथं आपण करतोय. तर याच्यामध्ये जसं सरांनी सुरुवातीला ओळख करून दिली, याच्या व्यतिरिक्त दुसरं असं आहे की राज्य शासनाची जी स्टेट लेवलची जी कमिटी आहे आपली, ज्याच्यामध्ये आपण पूर्ण महाराष्ट्रामध्ये जे शेड हाऊस आणि पॉलिहाऊस उभारतो, तर त्या कमिटीमधला पण एक स्टेट गव्हर्नमेंटचा एक मेंबर आहे. की जसं की तुम्ही म्हटलं की मला जालन्यामध्ये किंवा वैजापूरमध्ये किंवा मंठ्यामध्ये एखाद्या शेड हाऊस किंवा पॉलिहाऊस टाकायचे, भले ते नर्सरीसाठी असू द्या किंवा मग तुमचं रेग्युलर कल्टिवेशनसाठी असू द्या, तर त्या दृष्टीने आम्ही स्टेट गव्हर्नमेंटच्या याच्यामध्ये गायडन्स करत असतो किंवा त्या कमिटीमध्ये आम्ही ते मॉडेल्स ठरवत असतो. आता तुम्हाला कदाचित माहित नसेल की नवीन मॉडेल्स साधारणतः पुढच्या 15 दिवसात तुमच्या पाशी एक पोहोचतोय, की कालच आमचे त्या मॉडेलचे फायनल आकार झाला. आता त्या गाईडलाईन्स ऍक्च्युअली सही करण्यासाठी गेले आहेत कमिशनर सरांकडे, की ते नवीन मॉडेल्स आपण गव्हर्नमेंटच्या याच्यामध्ये तुम्हाला जे त्याला आम्ही म्हणतो की केबल अँड पोस्ट प्रकारचं मॉडेल, की जे शेडनेट हाऊस पण नसणार आहे आणि पॉलिहाऊस पण नसणार आहे, परंतु त्याच्यामध्ये एक नवीन मॉडेल जे येणार आहे की जे कमी खर्चामध्ये आपण शेतकऱ्यांना कशा प्रकारे देऊ शकतो, ज्याच्यामध्ये मग तुम्ही नर्सरी करू शकता, पिकांची लागवड करू शकता, फळ पिकांची लागवड करू शकता, फुल पिकांची लागवड करू शकता, किंवा भाजीपाला पिकांची पण लागवड तुम्ही त्याच्यामध्ये चांगल्या प्रकारे आतमध्ये करू शकता. असं एक नवीन मॉडेल आपण शेडनेट हाऊस आणि पॉलिहाऊसच्या व्यतिरिक्त महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांसाठी पुढील 10 ते 15 दिवसामध्ये देतोय. त्याची मग पुढची प्रोसेस पण सुरू होईल. दुसरं एक आपण असं करतोय की ज्या व्यक्तींना शेड हाऊस किंवा पॉलिहाऊस उभारण्यासाठी आता आपण बघत होतो की प्रत्येक जिल्हा स्तरावर तुम्हाला नोंदणी करायला होती, तर ती नोंदणी पण आपण आता शक्यतो राज्य स्तरावरती घेण्याचा प्रयत्न करतोय. तर तुम्हाला थोडेसे मी अपडेट्स सांगतो की फ्युचर मधले जे अपडेट्स याच्यामध्ये असणार आहेत, तर त्या दृष्टीने तुम्ही भविष्यामध्ये याच्या शेड हाऊस असेल, पॉलिहाऊस असेल किंवा नर्सरी असेल, कुठली अडचण आली तर तुम्ही माझ्याशी फ्रीली डिस्कशन त्याच्यामध्ये करू शकता. आता राहिला विषय तो म्हणजे आजचा विषय जो सरांनी आपल्याला दिला होता, की त्या विषयामध्ये सरांनी म्हटलं होतं की मातृवृक्षांची लागवड. एखादी कुठलीही नर्सरी करायचं म्हटलं तर तुम्हाला माहिती आहे की नर्सरी म्हटलं तर असंख्य पार्ट्स आहेत नर्सरीमध्ये.
आपण असंख्य गोष्टी नर्सरीमध्ये करू शकतो आणि नर्सरीचे पण असंख्य प्रकार आहेत. शक्यतो मी ज्यावेळी नर्सरीमध्ये बोलत असतो तर या विषयांवरती आतापर्यंत जनरली बोलत असतो की नर्सरी म्हणजे काय, नर्सरीचे कोणकोणते फायदे आहेत, नर्सरीचे कोणकोणते वेगवेगळे प्रकार आहेत, नर्सरी करणं खरोखरच काळाची गरज का आहे. एखाद्या शेतकऱ्याला जर का नर्सरी करायची असेल, एखाद्या शेतकऱ्याला जर का नर्सरी करायची असेल तर त्या शेतकऱ्याने ती नर्सरी केल्यानंतर एक आयडियल नर्सरी, ज्याला आपण म्हणतो की कुठलंही घर बांधायचं म्हटलं तर त्याला एक तुम्हाला आयडियल डायग्राम किंवा डिझाईन बांधावं लागतं, बरोबर आहे. तसं एखाद्या शेतकऱ्याला नर्सरी करायची म्हटलं तर त्याला आयडियल नर्सरी डिझाईन कशा प्रकारे असली पाहिजे, नर्सरी करण्यासाठी कोणकोणते ऍक्ट्स आहेत किंवा कोणकोणते रूल्स रेग्युलेशन्स आहेत. एखाद्या शेतकऱ्याला नर्सरी करायची असेल तर त्याला जागेची निवड कशा प्रकारे केली पाहिजे. दुसरं, नर्सरी करायची असेल तर त्याला वेगवेगळ्या कृषी हवामान विभागानुसार आपण कोणकोणती नर्सरी त्याच्या भागामध्ये करू शकतो, हा एक पार्ट आहे. दुसरं, जो आज आपण पर्टिक्युलर ज्याच्यावरती भर देणार आहे, मदर प्लांट किंवा ज्याला आपण म्हणतो की मातृवृक्षांची लागवड, तर त्याच्यावरती एक भर देणार आहे. नंतर नर्सरीमध्ये आपण कोणकोणते वेगवेगळ्या प्रकारचे माध्यमे वापरतो, डिफरंट मीडिया वापरतो, हे एक आपण बघणार आहे. नंतर नर्सरीमध्ये तुम्ही कोणकोणते वेगवेगळ्या प्रकारचे इक्विपमेंट्स आहेत, हत्यारे किंवा अवजारे वापरता, त्यावरती पण आपण चर्चा करणार आहे. नंतर नर्सरीमध्ये प्रो ट्रेची गरज काय आहे आणि नर्सरी केल्यानंतर तुम्हाला त्याच्यावरती कुठले कुठले कीड आणि रोग पडतात, हा एक याच्यामधला बेसिक पार्ट आहे. हे एवढे वेगवेगळे जरी पार्ट असले तरी आपण जी चर्चा करणार आहे आताच्या पहिल्या सेशनमध्ये ती फक्त तुमची मातृवृक्षाची लागवड असेल, बरोबर आहे, किंवा त्याच्यासाठी वेगवेगळ्या माध्यमाची निवड असेल, याच्यावरती जास्त भर देणार आहे. परंतु एक तुम्हाला माहित असावं म्हणून एक आपण जनरल डिस्कशन फास्ट मध्ये मी पहिल्या मुद्द्यांवरती घेऊन मग आपण मातृवृक्षाच्या मुद्द्यावरती जास्त करून जाणार आहे. आता कुठलीही नर्सरी करायचं तर तुम्हाला म्हटलं की नर्सरी म्हटलं की आपण आपला आत्ताच्या भाषेमध्ये आपल्या जेव्हा आई वडील नर्सरी हा शब्द वापरतात तर त्यांच्या समोर डोळ्यासमोर कुठला शब्द येतो की आपण जिथं लहान मुलांना शाळेमध्ये टाकतो, बरोबर आहे, ज्याला आपण म्हणतो की प्री प्रायमरी नर्सरी किंवा प्रायमरी नर्सरी, बरोबर आहे, जिथं लहान मुलं शाळेत टाकल्यानंतर जिथं त्यांची व्यवस्थितरित्या निगा किंवा काळजी घेतली जाते किंवा देखरेख ठेवली जाते त्याला आपण नर्सरी म्हणतो. परंतु आपल्या नर्सरीच्या भाषेमध्ये आपण जिथं छोटी छोटी रोपं ज्या ठिकाणी तयार करतो त्यांची व्यवस्थितरित्या काळजी घेतो, बरोबर आहे, आणि या रोपांपासूनच पुढे मग आपण बागा किंवा उद्यान यांची चांगल्या प्रकारे क्रिएट केली जातात. शेवटी काय लक्षात ठेवा, कुठलंही गार्डन असेल किंवा कुठलीही बाग असेल तर सर्वांचं आयुष्य त्या रोपांवरती डिपेंड आहे. कारण त्या रोपाची गुणवत्ता कशी, रोपाचं आयुष्य कसे, रोपाची क्षमता कशी, या सर्वांवरती तुमचं ते डिपेंड आहे. आता बऱ्याच वेळेस आपण म्हणतो की रोपवाटिका करायचं म्हटलं तर तुम्हाला तिथं आयती रोपं उपलब्ध होतात, तिथं तुम्हाला कलम रोपं तयार करण्यासाठी वेळ पैसा श्रम वाया जात नाही, दुर्मिळ झाडं तिथं उपलब्ध होतात, त्याच्यामुळे तुम्हाला फळबागा लागवडीसाठी प्रोत्साहन मिळतंय. ग्रामीण भागातील रोजगार जे युवक आहेत त्यांना एक चांगल्या प्रकारचा रोप धरतो. हे पुढचे जे तुम्हाला रोप दिसतंय कशाचं रोप आहे, कोण सांगेल मला, काय आयडिया, तुम्हाला पिक्चर मध्ये जे रोप दिसतंय ते कशाचं रोप आहे, एकाने कोणी पण सांगा अनम्यूट करून, तुम्हाला कशाचं रोप वाटतंय समोरचं दिसतंय ते. मिलिंद सर, अश्विनी मॅडम, सुजाता मॅडम, कशाचं रोप वाटतं तुम्हाला समोर जे दिसतंय ते. एक कोणीतरी रोप कशाचं आहे समोरचं दिसतंय तुम्हाला, ते पिक्चर मध्ये दिसतंय ना तुम्हाला रोप, ऍक्च्युअली मी स्क्रीन शेअर केलं तर मला कॉन्टॅक्ट दिसत नाही. आता जे तुम्हाला रोप दिसत समोर एकदम स्पष्ट नाही दिसत सर, स्पष्ट दिसत नाही का, ठीक आहे. स्क्रीन मी मला ऍक्च्युअली काय स्क्रीन शेअर केलं तर मला ते कॉन्टॅक्ट दिसत नाही म्हणून मी थोडंसं परत हे करतो. हे जे समोर जे तुम्हाला रोप दिसतंय तर हे तुमचं स्ट्रॉबेरीचं रोप आहे. स्ट्रॉबेरीचं आपण बऱ्याच वेळेस बघतो का फ्रुट प्लांट मध्ये हे रोप लावतो, परंतु हे बरेच वेळेस महाबळेश्वर वाई पाचगणी लोक जे बनवतात. आता हे जे आहे तर हे आम्ही तळेगाव दाभाड्याला असताना ही जी व्हरायटी स्ट्रॉबेरीची तर ही आकीहिमी व्हरायटी, आकीहिमी ही जी जापनीज व्हरायटी, जापनीज, आणि याच्यासाठी जे मदर प्लांट किंवा मदर कल्चर जे होतं तर हे जपानवरून आणलं होतं त्या शेतकऱ्यांनी आणि नंतर मग ते त्यांनी तळेगावमध्ये ग्रो केलं होतं. हिचा जो ब्रिक्स रेडिंग आहे, ब्रिक्स रेडिंग म्हणजे काय, त्याचा स्वीटनेस म्हणतो आपण, बरोबर, शुगर पर्सेंटेज, तर हे रेग्युलर स्ट्रॉबेरीपेक्षा जास्त होतं. आणि ही स्ट्रॉबेरी तो शेतकरी त्या भागामध्ये तळेगावमध्ये 500 ते 550 रुपये पर केजीने विकत होता. तोंडामध्ये तुम्ही टाकता क्षणी ते ही जी स्ट्रॉबेरी लगेच विरघळत होते. हिची लागवड त्यांनी कोकोपीट मध्ये केली होती, कोकोपीट मध्ये त्याचं ग्रोईंग केलं होतं. ठीक आहे, तर एक थोडंसं तुम्हाला माहित असं म्हणून मदर कल्चर जपानवरून आणून त्यांनी तळेगावमध्ये त्याची रोपं तयार करून तो रोपं पण इतर शेतकऱ्यांना 50 रुपये पर प्लांट याने विकत होता आणि त्यांनी स्वतःच्या तिथे पॉलिहाऊस मध्ये पण त्यांनी ती स्ट्रॉबेरीची व्हरायटी तिथं चांगल्या प्रकारे ग्रो केली होती. ठीक आहे, हे अशा हँगिंग बास्केटला पण आपण लावू शकता.
बरोबर आहे. हे आपण शो प्लांट. आता ही जी रोपवाटिका आपण करतो, कुठल्याही रोपवाटिका आपण जेव्हा करतो तर त्या रोपवाटिकेमध्ये असंख्य प्रकार आहेत. असंख्य प्रकार म्हणजे 9 ते 10 प्रकार. पहिला प्रकार आहे तो तुमचा फळ रोपवाटिका. दुसरा प्रकार तुम्ही भाजीपाला रोपवाटिका. फळ रोपवाटिकेमध्ये तुम्ही फक्त फळ रोप निर्मिती करता. भाजीपाला रोपवाटिकेमध्ये तुम्ही फक्त भाजीपाला पिकांची हंगामी रोपं तिथे चांगल्या प्रकारे तयार करू शकता. नंतर तुमचं फुलझाड आणि शोभेच्या वनस्पतींची रोपवाटिका. याच्यामध्ये पण तुमची आता ह्या शक्यतो फुलझाडे आणि शोभेच्या वनस्पतींची रोपवाटिका आहेत. ह्या शक्यतो जर का तुम्ही सिटीमध्ये राहत असाल, एखादा व्यक्ती सिटीमध्ये राहत असेल तर तिथे त्याचे फुलझाडे किंवा शोभेच्या वनस्पतींचे रोपवाटिका तिथे चांगल्या प्रकारे चालतात, लक्षात ठेवा. नाहीतर आपण खेडेगावामध्ये असाल आणि तुम्ही म्हटलं की तिथं फुलझाडाची किंवा शोभेच्या वनस्पतींची रोपवाटिका लावू, तर तिथं ती रोपवाटिका चालू शकत नाही. तिथं तुमची कुठली चालू शकते? तिथं तुमची भाजीपाल्याची रोपवाटिका चालू शकते. तिथं तुमची फळझाडांची रोपवाटिका चालू शकते ग्रामीण भागामध्ये. आणि शहरी भागामध्ये जर का एखाद्या व्यक्तीला नर्सरीचा बिझनेस टाकायचा असेल तर तिथं मात्र तुम्ही फुलझाडे किंवा ज्याला आपण म्हणतो की ऑर्नामेंटल प्लांट्स, शोभेच्या वनस्पतींच्या रोपवाटिका तिथं चांगल्या प्रकारे चालू शकतात. नंतर औषधी वनस्पतींची रोपवाटिका सध्या स्कोप आलेला आहे की ज्या ठिकाणी तुम्ही औषधी वनस्पतींची कलम, रोपं, छाट बियाणे तयार करून त्यांची विक्री तयार करू शकता. नंतर आपण बघतो की आता गव्हर्नमेंट म्हणते की फॉरेस्ट लँड वाढवा, बरोबर आहे, वन खात्यांची झाडं जास्त लावा, 33 कोटीचं टार्गेट ठेवतो गव्हर्नमेंट. तर त्याच्यामध्ये तुम्हाला वन शेती पिकांची रोपवाटिका पण तुम्ही तिथं लावू शकता की ज्याच्यामध्ये आपण रोपवाटिकेमध्ये वन शेतीसाठी आवश्यक असणारी सर्व प्रकारची रोपे, बियाणे तयार करून तिथं आपण वन शेती पिकांची रोपवाटिका तयार करू शकतो. याच्यामध्ये आपण मग वेगवेगळे कलम असतील, रोप असतील, छाट बियाणे तयार करून त्यांची विक्री तुम्ही चांगल्या प्रकारे तयार करू शकता. अशा प्रकारच्या रोपवाटिका शक्यतो वन आणि सामाजिक वनीकरण विभागामार्फत आपण त्याची चांगल्या प्रकारे त्याची स्थापना करू शकतो. ठीक आहे. पुढचा जो पार्ट आहे आता जे दिसतं तुम्हाला हे ऑर्नामेंटल प्लांट मधलाच ॲग्लोनिम आहे तुमचं, जे शोभिवंत वनस्पतींची रोपवाटिका. इथं तुम्हाला कळतं की आपण टेबल लावले, टेबलच्या खाली पण आपण प्लांट लावले, त्याच्यावरनं पण आपण ऑर्नामेंटल प्लांट लावलेत आणि वरती आपण ब्लॅक कलरची नेट टाकलेली. शक्यतो ऑर्नामेंटल प्लांट्स मध्ये तुम्ही इंडोर आणि आउटडोर दोन्ही पण प्लांट लावू शकता. आणि वर ब्लॅक कलर नेट टाकलेली की साधारणतः उष्णता जास्त निर्माण झाली तर तुमची तेवढी झाडं त्या उष्णतेला आतमध्ये तग धरून राहू शकतात. म्हणून आपण त्याला जगताप सर, सर जे हा? जगताप सर, हा शिशुदेव बोलतो. एक फक्त नाही का ते ती जी स्टॉप शेअरिंग आहे ना त्याच्या बाजूला हाईड करून टाका, हाईड ती एक स्ट्रीप तुमच्या. ओके, आता हे समजेल. थँक्यू. येस येस. त्यामुळे आता आपण बरेच वेळेस बघतो की ऑर्नामेंटल प्लांट मध्ये हे तुम्ही जेव्हा बघता तर याच्यामध्ये तुम्हाला हे वेगवेगळ्या प्रकारचे मनी प्लांट्स असतील. हे पण बरेचसे लोक चांगल्या प्रकारे ग्रो करतात. ज्याच्यासाठी कल्चर आहे तर बरेचसे लोक हे टिश्यू कल्चर लॅब मधनं त्याचं कल्चर आणतात. काही लोक आहेत ते तुम्ही मुनिवापासून असेल, खोडापासून असेल, बरोबर आहे. काही लोकांना तुम्हाला टिश्यू कल्चर लॅब पासून असेल तर त्याच्यापासून तुम्हाला अशा प्रकारे प्लांट तयार करू शकता. हे जे आपण म्हणतो हे प्रायमरी हार्डनिंग आहे. म्हणजे कुठलेही प्लांट जे आपण करतो तर त्याला रूट डेव्हलपमेंट होईपर्यंत मला त्याला प्रायमरी हार्डनिंग मध्ये साधारणतः 1 महिन्यापर्यंत पांढऱ्या मुळाची वाढ होईपर्यंत आतमध्ये ठेवावं लागतं. आणि नंतर मग आपण त्याला दुसऱ्या तुमच्या सेकंडरी हार्डनिंग मध्ये किंवा दुय्यम हार्डनिंग मध्ये तुम्हाला शिफ्टिंग करता. इथं आपण बघतो की वरती आपण त्याला फॉगर्स पण बसवलं की फॉगर्स मध्ये तुम्हाला आतमध्ये टेम्परेचर असेल, आर्द्रता असेल तर ते चांगल्या प्रकारे तुम्ही आतमध्ये मेंटेन करू शकता. आणि एक साधारणतः 30 ते 35 दिवसांनी पांढऱ्या मुळांची वाढ झाली की मग त्याला आपण सेकंडरी हार्डनिंग मध्ये शिफ्टिंग करतो. हे टेबलवरती लावल्यामुळे काय होतं की तुम्ही त्याचं कमी जागेमध्ये जास्तीत जास्त मध्ये त्याच्यामध्ये रोपांची निर्मिती करू शकता. टेबलच्या खाली पण तुम्ही रोप लावू शकता, टेबलच्या वरती पण तुम्ही रोप लावू शकता. तर अशा प्रकारे तुम्ही गुलाबाची रोप नर्सरी पण चांगल्या प्रकारे तुम्ही तयार करू शकता. याच्यामध्ये पर्टिक्युलर आपण गुलाबाची रोप आहे बडिंग आणि ग्राफ्टिंग तयार करतो. शक्यतो आम्ही तळेगावमध्ये ग्राफ्टिंग तयार केली होती, बरोबर. याच्यामध्ये मी तुमचा रूट स्टॉक असेल, बर्ड स्टॉक आणि तुमची सायन असेल, रूट स्टॉक आणि सायन याची सायन आपण अशा प्रकारे रोपांची निर्मिती करू शकतो. वरनं तुम्हाला फॉगरची सायन आतमध्ये आपण क्लायमॅटिक कंडिशन मेंटेन करू शकतो. हे थोडंसं फास्ट घेतो कारण की मला मातृवृक्षावरती जास्त भर द्यायचं पुढे, मग तुम्हाला एक माहित असावं म्हणून तुम्हाला हे पण नॉलेज देतो मी. हे आपण बघा, हे बरेचसे रामेती खोपोले असेल, रामेती पुणेचे ऑफिसर्स तळेगाव दाभाडेमध्ये पण व्हिजिटला त्यांना पण आपण दाखवतो. नंतर तुम्ही याच्यामध्ये ते खास रोपवाटिका ज्याच्यामध्ये आपण आंबा रोपवाटिकाच फक्त तयार करू शकता किंवा डायम रोपवाटिकाच तयार करू शकता. म्हणजे एका झाडाची विशिष्ट रोपवाटिका किंवा स्पेशल नर्सरी आपण तयार करून त्या नर्सरीमध्ये आपण चांगल्या प्रकारे ग्रो करू शकतो. नंतर तुमची सर्वसामान्य रोपवाटिका की जे आपण म्हणतो जनरल रोपवाटिका. अशा रोपवाटिकेमध्ये काय की कुठल्या पण प्रकारची रोप तुम्हाला त्या पर्टिक्युलर रोपवाटिकेमध्ये मिळतात. कुठल्या झाडाचे असतील किंवा भाजीपाल्याचे असतील किंवा औषधी वनस्पती असतील, वनशेती असतील. परंतु समजा तुम्हाला औषधी वनस्पतींची तुम्हाला एकदम 10,000 रुपयांची ऑर्डर आहे, तुम्हाला त्या जनरल रोपवाटिकेमध्ये तेवढी रोपं नाही, तर तुम्ही
काय करणार, तुम्ही त्या रोपांच्या ऑर्डर घेता आणि नंतर मग बाजूच्या दुसऱ्या रोपवाटिक मधून ते रोप त्या शेतकऱ्याला किंवा त्या कस्टमरला तुम्ही तिथं अवेलेबल करून देत असता. ठीक आहे, याला आपण म्हणतो सर्वसामान्य रोपवाटिक. दुसरं तुमचं मध्यस्थ रोपवाटिक. मध्यस्थ रोपवाटिक होतं की रोप मागून घेऊन काय सगळ्यात सेफेस्ट साईड, की जर का तुम्ही मला ऑर्डर दिली तर तुम्ही त्याची रोपं सप्लाय करणार. कारण की बऱ्याच वेळेस आपण बघतो की भाजीपाला त्यांची रोपवाटिक काय पेरिशेबल असते. म्हणजे काय पेरिशेबल म्हणजे काय, किती जर का रोपं तुम्ही जास्त प्रमाणामध्ये तयार करून ठेवली तर ती रोपं लवकर खराब होतात. म्हणून अगोदर आपण त्याची नोंदणी करायची आणि नोंदणी केल्यानंतर मग त्याची ती रोपांची लागवड किंवा निर्मिती करायची. याला पण म्हणते आगाऊ नोंदणी करून पुरवठा करणारा रोपवाटिका. तर या रोपवाटिकामध्ये पण चांगल्या प्रकारे शेतकऱ्याला परवडू शकतो. फक्त नोंदणी करून घ्यायची, ऍडव्हान्स घ्यायचा आणि मग त्या शेतकऱ्याला त्या रोपांचा पुरवठा करायचा. आता ही जी समोर दिसते तुम्हाला रोपवाटिका, कशाची रोपं तो कोण सांगेल मला स्वतःहून अनम्यूट करून. समोर दिसते ते साधारणतः कशाची रोपं वाटतं तुम्हाला, पिक्चर मध्ये दिसते काही आयडिया कोणाला? साधारणतः कशाची रोप वाटतं तुम्हाला? रोपं तर आहेत पण कशाची रोपवाटिका, जनरल आयडिया तुम्हाला गेस? भाजीपाला रोपवाटिका, फळ रोपवाटिका, वाटिका, सामाजिक वनीकरण रोपवाटिका, औषधी सुगंध रोपवाटिका. एक जनरल आयडिया गेस. भाजीपाला. नर्सरी सेक्टर मध्ये वर्किंग केलं, भाजीपाला आहे बरोबर आहे. हा भाजीपाला रोपवाटिका आहे. बरोबर आहे, भाजीपाला रोपवाटिका आहे. फक्त याच्यामध्ये एकच आहे की हा आपला रेग्युलर भाजीपाला नाही सर, तुम्ही बरोबर सांगितलं. हा जो आहे आपला, हा आहे आपला परदेशी भाजीपाला. परदेशी भाजीपाला म्हणून तुमचं लेट्यूस आहे, ब्रोकोली, चायनीज कॅबेज, रेड कॅबेज, ब्रुसेल्स स्प्राउट, पॅचोली, एस्पेरेगस, जुकेनी, हे जे प्रकार म्हणतो आपण, तर त्याच्यामध्ये तुम्हाला हे पुढे पॅचोली, ब्रोकोली, लेट्यूस याच्यामधले रोप आहेत. आणि याला आपण खाली कोकोपीट टाकलेलं नाही, याला आपण फोम मध्ये याची आपण रोपं तयार केली. तर हे पण टेक्निक सध्या बरेचसे लोक नर्सरीमध्ये, ज्याला आपण म्हणतो की आधुनिक प्रकारचे रोपवाटिका, तर त्याच्यामध्ये हे लोक वापरायला सुरुवात केली. हे त्याच्यापासूनच बनवलेलं रोप आहे. हे लेट्यूसचे रोप आहे, ज्याला आपण म्हणतो की आईसबर्ग लेट्यूस असेल, बरोबर, त्यातला एक प्रकार आहे. आणि हे तुमचं हायड्रोपोनिक्स पद्धतीने त्याची लागवड केली, की ज्याला आपण म्हणतो एनएफटी टेक्निक. एनएफटी म्हणजे न्यूट्रिएंट फिल्म टेक्निक मध्ये आपण या रोपांची लागवड चांगल्या प्रकारे आपण रोपांची लागवड करून याच्यामध्ये ही केलेली आहे. तर त्या दृष्टीने ह्याची पण वाढ तुमची चांगल्या प्रकारे होऊ शकते. ठीक आहे, आता हे रोपवाटिकेची गरज काय, की रोपवाटिका करणं गरज काय, खरं काळाची गरज काय? एकच मिनिट. याच्यामध्ये सगळ्यात महत्वाची गरज काय? आवाज येतो ना सर्वांना? आवाज येतो का? हो, आवाज येतो. कृषी प्रशिक्षक यांना मंजुरी भेटत असं विनंती सादर. बाकी वायफायचं कनेक्शन वरती हा 3 महिन्याचं वेगळं. गिरी का? बेसिक पार्ट आहे तुम्हाला. एक म्यूट करून द्या. चालतं. आवाज व्यवस्थित याच्यामध्ये ही रोपवाटिकेची गरज काय? आपण अलीकडे काळामध्ये आपण बघतो की बऱ्याचशा प्रमाणामध्ये याच्यामध्ये वेगवेगळी प्रकारची शासनाची योजना आहेत, ज्याच्यामध्ये तुमचं एनएचएम असेल, पाणफुल योजना असेल, किंवा मागणी आणि पुरवठ्याच्या खूप मोठ्या प्रमाणात तफावत होते. त्याच्यामुळे आता त्या नर्सरी बिझनेसला खूप मोठ्या प्रमाणात वाव किंवा संधी. त्यानुसार तुम्ही रोपवाटिका बिझनेस चांगल्या प्रकारे करू शकता. याच्यामध्ये तुम्ही रोपवाटिका प्रकार, बिझनेस करताना रोपवाटिकेचा प्रकार, रोपवाटिकेचा कालावधी, बरोबर आहे, किती रोपांची तुम्हाला संख्या तयार करायची, रोपवाटिकेसाठी जागा कशी आहे तुमच्याकडे, पाणी पुरवठ्याची सोय आहे का, मजुरांची उपलब्धता आहे का, मातृवृक्ष आहे का, कलमरोपा करण्यासाठी अभिवृद्धी आहे का, ह्या गोष्टी लक्षात ठेवून तुम्ही रोपवाटिका तुमच्या स्थापन करू शकता. कोणतं रोप वाढवण्याची तिथे जागा आहे का, कलमारोपण हार्डनिंगला जागा आहे का, उती संवर्धनाची फॅसिलिटीज आहेत का, ज्याला ब्रिटिश कल्चरला आहे, दळणवळणाच्या सोयी आहेत का, वाहतुकीची सुविधा आहे का, त्यासाठी तुम्हाला काही मान्यता आणि परवाना घेतलेला आहे का, आणि तांत्रिक सल्ला सेवा, या सर्व गोष्टी विचारात घेऊन तुम्ही कुठल्याही प्रकारची नर्सरी चांगल्या प्रकारे यशस्वीरित्या करू शकता. आता एखादी नर्सरी मला करायची म्हटलं, बरोबर आहे, तर ती नर्सरी करत असताना मला त्या नर्सरीचा अगोदर मॅप तयार करावा लागतो, किंवा बिझनेस प्लॅन, किंवा ज्याला म्हणतो किंवा डिझाईन किंवा आराखडा तयार करावा. आता डिझाईन किंवा आराखडा तयार करताना तुम्हाला नर्सरीचं एक गेट आहे. सुरुवातीला गेटमध्ये एंट्री केल्यानंतर तुमचं डाव्या साईडला तुमचं ऑफिस आहे, उजव्या साईडला तुमचं वॉचमनचं कॅबिन, नंतर तुमचं शोरूम आहे. शोरूम म्हणजे काय म्हणतो त्याला दुसऱ्या भाषेमध्ये डिस्प्ले सेंटर म्हणतो. डिस्प्ले सेंटरचा अर्थ आहे की
आपल्या नर्सरीमध्ये कोणकोणत्या प्रकारची रोपं आहेत. आपल्या कृपया इतरांनी आपले माईक म्यूट करून ठेवा प्लीज, आपले माईक म्यूट करा. तर नर्सरीमध्ये एंट्री केल्यानंतर तुम्हाला आतमध्ये कोणकोणती रोपं विक्रीसाठी, तर त्याचं तुम्हाला एक शोरूम पाहिजे. जर का शोरूम नसेल आणि तुम्ही जर का आलेल्या ग्राहकाला डायरेक्टली नर्सरीमध्ये एंट्री दिली, बरोबर आहे, आपण शक्यतो आपल्या तालुका फळ रोपवाटिका असतील किंवा जे रोपवाटिका आहे त्याच्यामध्ये आपण लोकांना आले की डायरेक्टली एंट्री देतो. तर माझं सजेशन तुम्हाला असं राहील की बऱ्याचशा वेळेस की आपल्या नर्सरीमध्ये जो एखादा बाहेरचा व्यक्ती येतो तर तो वेगवेगळ्या भागातून आलेला असतो, तर त्याच्याबरोबर असणारे पेस्ट अँड डिसीज ते आपल्या नर्सरीच्या एरियामध्ये पसरू शकतात. म्हणून जर का तुमच्याकडे जी रोपं आहेत तर त्या रोपांचं थोडंसं डिस्प्ले सेंटर जर का तुम्ही नर्सरीच्या बाहेर कॉर्नरला केलं आणि तुम्ही त्या शेतकऱ्याला सांगितलं की एवढीच रोपं माझ्याकडे विक्रीला आहेत, त्याच्यापैकी तू जी रोपं तुला पाहिजे तर त्याची तू ऑर्डर दे, तर याच्यामध्ये बऱ्याचशा प्रमाणामध्ये आपण कीड आणि रोगांचा प्रादुर्भाव पण टाळला जाऊ शकतो. हा एक याच्यामधला बेसिक पार्ट आहे की प्रत्येक नर्सरीच्या बाहेर तिचं एक शोरूम किंवा डिस्प्ले सेंटर असणं गरजेचं आहे की जी रोपं आपल्याला त्या नर्सरीमध्ये विकत मिळणार आहेत तर त्या ठिकाणी त्या शेतकऱ्यांनी किंवा त्या ग्राहकांनी डायरेक्टली एंट्री न करता त्या रोपांचं डिस्प्ले सेंटर आपल्याला नर्सरीच्या बाहेर कॉर्नरला असणं गरजेचं आहे की जी रोप पाहिजे शेतकऱ्याला तेच रोप त्या डिस्प्ले सेंटरमध्ये बघून तुम्हाला त्याची ऑर्डर देऊ शकतो. नंतर डाव्या साईडला विक्री करता जी रोपं तयार आहेत त्याचं एक सेपरेट कंपार्टमेंट पाहिजे. नंतर निर्णय करता वेगवेगळ्या रचना शेड्स पाहिजेत, खुंट रोपं पाहिजेत, वेगवेगळ्या प्रकारची कलमं पाहिजेत, हरितगृह, हार्डनिंग स्पेस, नंतर तुमचं मातृवृक्ष पाहिजे ज्याला म्हणतो की मदर प्लांट. सगळ्यात महत्वाचं म्हणजे प्रत्येक नर्सरीमध्ये मातृवृक्षाला अनन्यसाधारण महत्व जे मी तुम्हाला पुढे सांगणारच आहे, बरोबर आहे. नंतर भाजीपाला रोपं, फुलझाडाची रोपं, कॅक्टस हाऊस, ऑर्किड हाऊस, स्पेअर हाऊस, लेबर रूम्स, स्टोर रूम्स, इरिगेशन सिस्टीम आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे चारही बाजूने त्या नर्सरीला फेन्सिंग असं पाहिजे. हा रोपवाटिका नकाशा अशा प्रकारे करणं गरजेचं आहे. रोपवाटिकेचा नकाशा प्रॉपरली ते डिझाईन आराखडा करूनच तुम्हाला तिथं रोपांची मला लागवड करणं बंधनकारक आहे, तरच ती रोपवाटिका आपली चांगल्या प्रकारे वर्किंग करू शकते. आलेल्या लोकांना डायरेक्टली गेली तर त्याच्यामध्ये नो डाऊट तुमचे कीड रोगांचा प्रादुर्भाव वाढणारच आहे, कारण प्रत्येक व्यक्ती कुठल्या भागातून येत असतात. ठीक आहे. दुसरा हा एक लेआउटचाच प्रकार आहे. एक नंबर दिला मी, एक नंबर म्हणजे तुमचं मेन रोड आहे की तुमच्या मुख्य रस्त्याच्या बाजूला तुमची नर्सरी असेल. 2 नंबरला तुमचं गेट आहे. 3 नंबरला तुमचा नर्सरीचा रोड आहे आतमधला नर्सरी मधला. 4 नंबरला मधले नर्सरी मधले पाथवे, नर्सरीच्या अंतर्गत रस्ते जे म्हणतो ना आपण, तर ते 4 नंबरला तुमच्या अंतर्गत रस्ते. 5 नंबरला तुमचं ऑफिस आहे. 6 नंबरला तुमचं लेबरचं शेड बनवलेलं आहे, लेबर क्वार्टर असणं गरजेचं आहे. 7 नंबरला तुमच्या स्टोर रूम्स असणं गरजेचं आहे. बघा प्रत्येक नर्सरी करताना भले तुमची तालुका स्तरावरची असू दे किंवा शेतकरी स्तरावरती असणं, त्या प्रत्येक नर्सरीला अशा प्रकारची डिझाईन किंवा लेआउट बनवणं गरजेचं आहे. 8 नंबरला तुमची पार्किंग असलं पाहिजे. 9 नंबरला तुमचं पॉटेड प्लांट्स असले पाहिजेत. 10 नंबरला आपले सॅपलिंग्स असतील. 11 नंबरला जे तयार प्लांट आहेत सीडलिंग्स आहेत ते असतील. 12 नंबरला प्रोपॅगेशन किंवा मेश चेंबर असेल जिथे तुम्ही रोपं तयार करणार आहे किंवा प्रोपॅगेशन करणार आहे. 13 नंबरला मग आपलं शेड हाऊस असेल सेकंडरी हार्डनिंग वाला. 14 नंबरला आपलं पॉलिहाऊस असेल प्रायमरी हार्डनिंग वाला. 15 नंबरला तुमचं सीडलिंग बेड असेल. 16 नंबरला तुमचं मदर बेड्स असतील. 17 नंबरला तुमची विहीर असेल पाण्याचा सोर्स. 18 नंबरला तुमची पाईपलाईन असेल. 19 नंबरला तुमचं सॉइल डम्पिंग असेल. 20 नंबरला तुमचा कंपोस्ट एरिया असेल. 21 नंबरला तुमचा मदर प्लांट असेल. 22 नंबरला तुमचं फेन्सिंग असेल सर्व बाजूने चारही बाजूने. 23 नंबरला प्लांट लायब्ररी म्हणजे तुम्हाला मागे सांगितलं डिस्प्ले सेंटर असेल. 24 नंबरला जनरेटर किंवा अशा प्रकारे तुमची कुठल्याही नर्सरीची आयडियल डिझाईन असणं गरजेचं आहे. हे तुम्हाला एक ऑर्नामेंटल प्लांट नर्सरी जनरल व्ह्यू दाखवलाय. इथं बघा हँगिंग बास्केट चारही बाजूने लावले, सेंटर लावले जेणेकरून कमी एरियामध्ये आपण जास्तीत जास्त प्लांट बसवले. हे गुलाबाचे प्लांट्स आहेत, वरून तुमचे फॉगस बसवले. ठीक आहे. आता आदरणीय नमुना वगैरे काही घेत नाही मी. जागेची निवड चांगल्या प्रकारे असावी, रोड साईड असावी, तुमचं पाण्याची सोय तिथे चांगल्या प्रकारे असावी, ग्राहकांना ते समजेल सापडेल अशा ठिकाणी असावी. बाजारपेठेत असलेल्या मागणीनुसार तुम्ही तिथे रोपांची निवड करणं गरजेचं आहे. चांगल्या मातीचा निचरा होणारी जमीन तिथे निवडली गेली पाहिजे. हा जनरल पार्ट आहे. हे कृषी हवामानानुसार वेगळं. आता हा एक महत्वाचा पार्ट आहे जो ऍक्च्युअली आता आपल्या दृष्टीने महत्वाचा आहे की आपण ज्या भागामध्ये नर्सरी करणार आहे तर त्या भागामध्ये कुठला जिल्हा आहे आणि तिथं आपण कुठल्या प्रकारची रोपवाटिका चांगल्या प्रकारची होती. आता तुमचा जो पार्ट आहे पर्टिक्युलरली तर तो थोडासा आपला पूर्वेकडला भाग किंवा दक्कन पठाराचा मध्य भाग, याच्यामध्ये मग तुमचा अमरावती, वर्धा, यवतमाळ, नांदेड, परभणी, याच्यामध्ये तुमचे संत्रा, मोसंबी, केळी, आंबा, पेरू, पपई, बोर या प्रकारच्या नर्सऱ्या तिकडे चांगल्या प्रकारे चालू शकतात. याच्यासाठी वेगवेगळे अभिवृद्धी गृह वापरतात ज्याच्यामध्ये आपण कलम करतो. हरितगृह असेल, पॉलिटनर असेल, घर असेल, तुमची मिस्ट हाऊस किंवा मिस्ट चेंबर असेल,
थंड घर असतील किंवा तुमचं टिश्यू कल्चरच्या लॅब किंवा ज्याला म्हणतो ऊती संवर्धन कार्यशाळा असतील, तुमचे सावली गृह ज्याला म्हणतो शेड हाऊस असेल, नंतर तुमचं निवारा गृह असेल ज्याच्यामध्ये मग आपण वृद्ध निवारेगर असेल, माध्यम गृह असेल ज्याला म्हणतो मीडिया हाऊसेस, नंतर तुमचे रिपोर्टिंग शेड असेल, स्टोर रूम असेल, सेल रूम असेल, पॅकिंग हाऊस असेल, रेस्टिंग शेड्स असेल जिथे आपण त्याला थोडंसं निवारासाठी ठेवतो. आता हा आहे आपला सगळ्यात महत्वाचा पार्ट, तो म्हणजे रोपवाटिकेमधील मातृवृक्षाची लागवड. कोण सांगेल मला की साधारणतः जे आपण आता नर्सरीचे पार्ट बघितले त्या पार्ट मधल्या कुठल्या पार्ट्स मध्ये साधारणतः मातृवृक्षाची गरज जास्त आपल्याला भासते? फळ रोपवाटिका, फुल रोपवाटिका, भाजीपाला रोपवाटिका का औषधी सुगंधी वनस्पतीची रोपवाटिका? कुठल्या रोपवाटिकेमध्ये मातृवृक्षाची गरज जास्त भासते आपल्याला? एक्झॅक्टली बरोबर आहे, फळ रोपवाटिका किंवा ज्याला म्हणतो फ्रूट नर्सरी. फ्रूट नर्सरीमध्ये मातृवृक्षाला अनन्यसाधारण महत्व आहे. मातृवृक्ष, आता हा एक प्रश्न जो आपल्या डोळ्यासमोर येतो की मातृवृक्ष, बरोबर आहे, कुठलीही फळ रोपवाटिका तुमची मातृवृक्षाशिवाय पूर्ण होऊच शकत नाही. कुठलीही फळ रोपवाटिका तुमची मातृवृक्षाशिवाय असूच शकत नाही. आता माझा अजून एक तुम्हाला बेसिक प्रश्न आहे की हे जे मातृवृक्ष आहेत तर या मातृवृक्षामध्ये साधारणतः कोणकोणत्या प्रकारचे गुणधर्म असले पाहिजेत? बघा मी काय सांगते, मातृवृक्षामध्ये कोणकोणत्या प्रकारचे गुणधर्म असले पाहिजे? कोणते गुणधर्म असले पाहिजे? निरोगी मातृवृक्ष पाहिजेत. एक्झॅक्टली, निरोगी मातृवृक्ष योग्य वयाची पाहिजेत, ते जास्त वयाची नसली पाहिजेत, काडी चांगली निघाली पाहिजे त्याची, जर किडीचा प्रादुर्भाव नसला पाहिजे, वाळवी नसली पाहिजे खोडांना. निरोगी मातृवृक्ष पाहिजे, बरोबर आहे, बरोबर आहे, म्हणजे कीड आणि रोगांचा प्रादुर्भाव नसला पाहिजे, मातृवृक्ष निरोगी पाहिजे. अजून तर जास्त वयाची पण चालत नाही ना? अजून नवीन उत्तर कोणाचं? बरोबर आहे, बरोबर आहे, योग्य वयाचीच पाहिजे ते आपल्याला. अजून हे दोन गोष्टी महत्वाच्या सांगितल्या तुम्ही. एक म्हणजे तो मातृवृक्ष पूर्णपणे निरोगी पाहिजे, दुसरा म्हणजे त्याच्यावरती कीड आणि रोगाचा प्रादुर्भाव नसला पाहिजे म्हणजेच निरोगी पाहिजे. हा त्याचाच अर्थ सेम होतो. अजून एक आपण नेहमी एक शब्द वापरला जातो नर्सरीमध्ये ज्याला मी म्हणतोय ट्रू टू टाईप. ट्रू टू टाईप म्हणजे काय, कोण सांगेल? ट्रू टू टाईप हा शब्द कधी ऐकलाय तुम्ही नर्सरीमध्ये? आता तुम्ही वर्किंग करताय तर ट्रू टू टाईप हा शब्द कधी तुम्ही ऐकलाय वारंवार? मातृवृक्ष हे ट्रू टू टाईप असले पाहिजेत. म्हणजेच काय की त्या मातृवृक्षामध्ये असणारे गुण, त्या मातृवृक्षामध्ये असणारे गुण जसे उतरावे. दुसरे काय, जे मातृवृक्षामध्ये निवडणार आहे तर त्या मातृवृक्षाचा इतिहास, त्याची हिस्ट्री मला माहित असणं गरजेचं की मातृवृक्ष कुठून आले, त्याचा सोर्स काय होता, बरोबर आहे. पुढचा मातृवृक्षामध्ये कृपया माईक म्यूट करा. कृपया पुढच्या मातृवृक्षामधला माझा पाठ आहे तो म्हणजे मातृवृक्षाची जी उपलब्धता आहे तर ती मातृवृक्षाची उपलब्धता तुम्हाला इझिली अवेलेबल झाली पाहिजे. नाहीतर तुम्ही आहे औरंगाबाद मध्ये मातृवृक्ष मला आणायचे रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोकणात किंवा तिकडून खाली गडचिरोलीवरनं, तर ते इझिली अवेलेबल झाले पाहिजेत. मातृवृक्षाची जोपासायला ते अवघड नसले पाहिजेत, बरोबर. हा एक झाला. आता मातृवृक्षामध्ये पण दोन प्रकार असतात, बरोबर. हे तर तुम्हाला माहिती आहे, मातृवृक्षामध्ये पण दोन प्रकार असतात. एक पहिला म्हणजे तुमचा रूट स्टॉक चा मातृवृक्ष आणि दुसरा म्हणजे तुमचा सायन किंवा ज्याला आपण म्हणतो की कलम कांड्याचा मातृवृक्ष. बऱ्याचशा नर्सरी आपण म्हणतो की नर्सऱ्या फेल का होतात किंवा बऱ्याचशा नर्सरीमध्ये प्रॉब्लेम का क्रिएट होतात, कारण की त्याच्यामध्ये त्यांनी एक जर मातृवृक्ष रूट स्टॉकचा मातृवृक्ष चांगला असेल, प्रॉपरली निवड केलेला, तर तो सायनचा प्रॉपरली निवड केलेला नसतो, म्हणजे कलम कांड्यावाला. त्यामुळे नर्सरीमध्ये, फ्रूट नर्सरीमध्ये रूट स्टॉक आणि सायन यासाठी जे दोन्ही मातृवृक्षामधले जे गुणधर्म आहेत, दोन्ही मातृवृक्षामध्ये ज्या प्रॉपर्टीज आहेत, तर त्या प्रॉपर्टीज योग्य प्रकारे असल्या तरच तुम्ही आतमध्ये चांगल्या प्रकारे यशस्वीरित्या रोप तयार करू शकता. म्हणजेच उदाहरणार्थ चिक्कूसाठी कुठला वापरतो आपण रूट स्टॉक? चिक्कूसाठी किरणी, संत्रेसाठी रंगपूर लाईन, बरोबर आहे. गुलाबासाठी ब्रायर मेटल, द्राक्षासाठी डॉगरीज. ते पुढे अजून मी बघणार डिटेल मध्ये. त्यामुळे तुम्हाला दोन्ही प्रकारचे मातृवृक्ष चांगल्या प्रकारचे निवडले गेले पाहिजे. म्हणजेच काय, कलमी झाडाचं जे आयुष्य आहे, आपण कलम केलेल्या झाडाचं जे आयुष्य आहे
हे कलम केलेल्या झाडाचं आयुष्य हे तुमचं पूर्णपणे मातृवृक्षावरच अवलंबून असते. पूर्णपणे तुमचं गुणधर्म आहे मातृवृक्षावरच अवलंबून असते. म्हणूनच तुम्हाला हे कोणत्याची तुम्ही मातृवृक्षाची निवडता तर ते त्याची वाढ, त्याची रोग किडी प्रतिकारक क्षमता असेल किंवा जमिनीमधलं क्षारता असेल, बरोबर आहे, किंवा हवामानामध्ये होणारी अचानक वाढ असेल, बुटकेपण असेल, हे वेगवेगळ्या गुणधर्मासाठी तुम्हाला हे मातृवृक्ष आपण चांगल्या प्रकारे वापरू शकतो. आता जसं तुम्हाला मी सांगितलं होतं की जेव्हा एखादा आपण मातृवृक्ष निवडून घेतो तर तो लावल्यानंतर तुम्हाला त्या ठिकाणी त्याचं नंबरिंग करणं, लेबलिंग करणं, त्याचा आराखडा करून लागवड करणं, ह्या गोष्टी अत्यंत काळजीपूर्वक करणं गरजेचं असतं. बरोबर आहे. शक्यतो जर का तुम्ही हाय डेन्सिटी प्लांटेशन करून मातृवृक्षाची लागवड केली तर तुम्हाला तिथं कमी जागेमध्ये जास्तीत जास्त झाडांची लागवड करता येते. बरोबर आहे. हा एक ह्याच्यामधला महत्वाचा पार्ट आहे. आता थोडंसं मी तुम्हाला एक दिलेलं आहे की साधारणतः आपण कुठल्या फळझाडांना कुठल्या प्रकारची खुंट किंवा रूटस्टॉक आपण वापरतो. जसं तुम्ही आता सांगितलं मॅडमने, चिक्कूसाठी आपण खिरणी वापरतो, आंब्यासाठी आपण रायवळ असेल, आंब्याला असेल, विलाय कोलमन असेल, द्राक्षाला मग तुमचं डॉगरीज असेल, रामसी असेल, 110 असेल, 116 असेल, संकरित सीताफळ आपलं रामफळ असेल, बोरीमध्ये मग आपण गावठी बोर असेल, उमरान असेल, फणसामध्ये लोकल जात वापरतो आपण, काजूमध्ये पण आपण लोकल जात वापरतो, संत्र्यामध्ये मग तुमचे रंगपोर लाईम आहे, रपलेमन आहे, क्लिओपात्रा आहे, मोसंबीमध्ये मग तुमचे रंगपोर लाईम आहे, रपलेमन आहे, कागदी लिंबामध्ये आपले रपलेमन आहे, आवळ्यामध्ये मग आपण स्थानिक किंवा बनारसी जात आहे, जांभळामध्ये पण आपण तिथलं स्थानिक जांभळ तिथं चांगल्या प्रकारे वापरतो. आणि बऱ्याचशा ह्याच्यामध्ये आपल्याला फळझाडामध्ये खुंटाची गरज नसते, आपण ते बियांपासून डायरेक्ट त्याची हे करतो, काय करतो, लागवड करतो किंवा वाढवतो. असे कुठले फळझाड आहेत की ज्याला आपण खुंट न वापरता बियांपासून लागवड करतो? काय सांगू शकता ज्याची आपण बियांपासून हे करतो? अशी कुठली फळझाड आहेत लिंबू, ज्याला खुंटाची गरज नसते, आपण बियांपासून त्याची लागवड करतो? लिंबू, जांभूळ, आवळा. लिंबू, जांभूळ, आवळा अजून बियापासून आहे. पपई आहे तुमचं, नारळ आहे, सीताफळ आहे, बरोबर आहे, सुपारी तुमचं, कवठ आहे, चिंच आहे, वेगवेगळ्या प्रकारची जी हे झाड आहेत तर त्याला आपण डायरेक्ट बियांपासून त्याची लागवड करू शकतो. आता त्याच्यामध्ये थोडेसे मी जाती दिल्यात की साधारणतः आपण हे ज्यावेळी मातृवृक्षापासून निवडतो तर त्याच्यामध्ये तुमच्या कुठल्या प्रकारच्या जाती चांगल्या चालू शकतात. आंब्यामध्ये मग आपले हापूस आहे, केसर आहे, पायरी आहे, रत्ना आहे, सिंधू, वनराज आहे, राजापुरी, आम्रपाली. आवळ्यामध्ये मग तुमचे कृष्ण आहे, कांचन आहे, NS7 आहे, हातीझूल आहे, फ्रान्सिस आहे, आनंदवन आनंदो आहे, पेरूमध्ये सरदार, ललित जे आपण म्हणतो आता, चिक्कूमध्ये मग तुमची कालीपत्ती, क्रिकेट बॉल आहे, बरोबर. ह्याच्यामध्ये अजून तुमच्या वाढल्या असतात किंवा तुमच्याकडे अजून असंख्य असेल तर एक थोडक्यात तुम्हाला एक प्रातिनिधिक स्वरूपामध्ये सांगतो मी. बोरमध्ये मग आपले उमरान आहे, कडाक आहे, सनूर आहे, नंतर काजूमध्ये वेंगुर्ला 4 आहे, वेंगुर्ला 7 आहे, वेंगुर्ला 9 आहे, डाळिंबामध्ये मग आता गव्हर्नमेंटच्या विद्यापीठ चाललेले ते सुपर बागवा असेल, बरोबर आहे, नंतर रेग्युलर बागवा आहे, गणेश आहे, मृदुला आहे, आरक्त आहे, सीताफळामध्ये मग तुमची बाळानगर आहे, वॉशिंग्टन आहे, करवंदामध्ये मग तुमचे कोकण गोल्ड आहे, संत्र्यामध्ये नागपूर संत्रा आहे, मोसंबीमध्ये न्यूसेलर आहे, लिंबामध्ये साई सरबती आहे, विक्रम आहे, द्राक्षामध्ये मग तुमची थॉम्सन आहे, सोनाक आहे, गणेश आहे, शरसिल, ह्या वेगवेगळ्या प्रकारच्या जातीच्या झाडांना सध्या चांगल्या प्रकारे नर्सरी सेक्टरमध्ये डिमांड आहे, बरोबर आहे. आता बऱ्याच वेळेस आपण फुलझाडांमध्ये पण बघतो, फुलझाडामध्ये पण मातृवृक्षाचं जसं फळझाडामध्ये मातृवृक्षाला महत्व आहे, बरोबर आहे, तसं फुलझाडांमध्ये पण मातृवृक्षाला अनन्यसाधारण महत्व आहे. याच्यामध्ये मग तुम्ही कलम, सायन आणि खुंट वापरू शकता. गुलाबामध्ये बघा, जसं तुम्हाला मी सुरुवातीला दाखवलं की गुलाबामध्ये ब्रायर, मल्टीफ्लॉवर, एडवर्ड नटल, तर सध्या नटल हे गुलाबामध्ये जास्त करून वापरतात. त्याच्यामध्ये पेस्ट अँड डिसीज रेजिस्टन्स पॉवर जास्त आहे, बरोबर आहे. हवाई जास्वंद मग तुमची लोकल जास्वंद तुम्ही वापरू शकता. आपला जे रेग्युलर पिवळा चाफा आहे त्याच्यामध्ये आपण स्थानिक सोनचाफ्याची पण लागवड चांगल्या प्रकारे करू शकतो. कॅक्टस मध्ये पण तुमचं रेग्युलर जो आपण स्थानिक ह्याच्यामध्ये जो मिळतो कॅक्टस, तर तो कॅक्टस पण आपण तिथं चांगल्या प्रकारे लावू शकतो. आता बरेचसे आपण बघतो की काही फुलझाडांची जी अभिवृद्धी आहे आपण फाटेकुला म्हणून असेल किंवा बुटिकल पासून असेल किंवा मुनिवन पासून असेल किंवा इतर आपण त्याच्यामध्ये कायला गरज नसते, जसं की जाई, जुई, मोगरा, बरोबर आहे. तुमची याच्यामध्ये तुम्हाला कुठल्या प्रकारची खुंट वापरायची गरज नसते. तर काही फुलझाड तुम्ही बियांपासून वाढवा, तिथं जसं की तुमचं झेंडूचा आपण बी टाकतो, ॲस्टर आहे, जिनी आहे, बरोबर आहे. तर त्या ठिकाणी आपण तुम्हाला जर बी जरी टाकलं तर तुमची रोपं चांगल्या प्रकारे निर्मिती होऊ शकते. आता या फुलझाडांच्या सुधारकाने चांगल्या प्रकारचे झाड राहते तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्हाला तिथं मातृवृक्षाची लागवड करणं गरजेचं आहे आणि त्यासाठी तुम्हाला खात्रीशीर तिथं कलमांचा वापर करणं पण तितकंच गरजेचं आहे जर तुम्हाला चांगल्या प्रकारची रोपं तिथं घ्यायची असतील तर.
आता हा एक सगळ्यात महत्वाचा पार्ट आहे की तुम्ही मातृवृक्षाची लागवड तर केली, मातृवृक्षाची लागवड तर तुम्ही केली, पण मातृवृक्षाच्या लागवडीनंतर सगळ्यात महत्वाचा पुढचा पार्ट येतो तो म्हणजे त्याचं संगोपन, ज्याला मी म्हणतो की निगा आणि काळजी. मातृवृक्षाची लागवड केल्यानंतर तुम्हाला त्याची निगा आणि काळजी घेणं गरजेचं आहे. आता तुम्ही मला सांगा की मातृवृक्षाची निगा आणि काळजीमध्ये आपण काय काय करतो किंवा कुठल्या कुठल्या गोष्टींची काळजी घेतो, काय सांगू शकतो तुम्ही? कोणती काळजी घेणं गरजेचं आहे? कोरडो पेस्ट लावणं, कटई. बरोबर आहे. अजून? फळधारणा होऊ न देणे. बरोबर आहे, एक्झॅक्टली. म्हणजेच काय की मातृवृक्षावर फुलं आणि फळं आली तर ती काढून टाकायची. अजून? खत आणि पाणी व्यवस्थापन. पाण्याचे प्रमाण, ट्रेनिंग ट्रेनिंग शिफारशीनुसार, रिकमेंडेशन नुसार वॉटर अँड फर्टिलायझर रिक्वायरमेंट हा एक महत्वाचा पार्ट आहे. बरोबर आहे. अजून? अजून काय सांगू शकाल नवीन? हा महत्वाचा पार्ट आहे मातृवृक्षामध्ये. हा थोडासा निगा संगोपन मधला झाला. थोडं सुरुवातीला अगोदर सांगतो की साधारणतः मातृवृक्षाची लागवड आपण कधी केली पाहिजे, कधी केली पाहिजे? मातृवृक्षाची लागवड आपण कधी करू शकतो, कोणत्या हंगामात केली पाहिजे? मध्ये रेनी सीझन, जून जुलै मध्ये, पावसाळ्यामध्येच करायला पाहिजे मातृवृक्षाची लागवड. एक्झॅक्टली. आणि ते रेंज थोडासा आवाज कमी झाला. एक्झॅक्टली बरोबर आहे. आणि त्याचे खड्डे कधी खोदले पाहिजेत आपण? बर, ठीक आहे. खड्डे एप्रिल मे मध्ये खोदायला पाहिजे. पण त्याचे बरोबर ना? लागवड जर का तुम्हाला पावसाळ्यात करायची तर खड्डे सुरुवातीला तर आपण पहिल्यांदा जी जमीन आहे ती तुम्हाला सुपीक पाहिजे, चांगली निचरा होऊन पाहिजे. नंतर उन्हाळ्यामध्ये खड्डे खोदायचे, नंतर त्याच्यामध्ये खत भरायची आणि पावसाळी हंगामात त्याची आपल्याला लागवड करायची. लागवड करताना मग तुम्ही पिकानुसार त्याच्यामध्ये योग्य अंतर वगैरे ठेवू शकता आणि हाय डेन्सिटी प्लांटेशनवर पण त्याची लागवड करू शकता. दुसरं काय की तुम्ही जे मातृवृक्ष लावणार आहे तर त्या मातृवृक्षाच्या त्या पिकानुसार त्याची वर्गवारी करायची, त्याला मी काय म्हणतो विभागणी करायची वेगवेगळ्या गटामध्ये, आणि मातृवृक्ष रोगमुक्त आणि जातीमुक्त निवडून त्याची लागवड करायची. आता जो मी तुम्हाला प्रश्न विचारला तो म्हणजे मातृवृक्षाचं निगा आणि संगोपन, हा याच्यामधला महत्वाचा पाठ आहे. आता पहिला सगळ्यात महत्वाचा पाठ जसं आता मॅडमने सांगितलं होतं की मातृवृक्षाला लागवडीनंतर त्याच्या रोपाला योग्य आधार व आकार देणं गरजेचं आहे, ज्याला आपण म्हणतो की ट्रेनिंग सिस्टम. मातृवृक्षात मी लागवड केली की मातृवृक्षाच्या लागवडीनंतर त्याच्या रोपाला योग्य आधार आणि आकार देणं गरजेचं आहे. अत्यंत महत्वाचा पाठ पहिला प्रश्न. दुसरा पाठ आहे की मातृवृक्षावरती जे काही कीड आणि रोग असतील, बघा मी काय सांगते, मातृवृक्षावरती जे काही कीड आणि रोग असतील तर त्या कीड आणि रोगाचं वेळीच नियंत्रण करणं गरजेचं आहे. जर का तुम्ही ते वेळीच नियंत्रण नाही केलं तर पुढे त्याच्यापासून घेणारे जे आपण काही रोग आहेत तर त्याला तुमचं प्रॉब्लेमॅटिक करणार आहे. नंतर समजा मातृवृक्षावर सुरुवातीच्या काळात काही रोग आढळस, समजा सुरुवातीच्या काळातच त्याला रोग आढळला, मग तुम्ही लागवड केली आणि सुरुवातीचे 3-4 काळात 3-4 महिन्यातच तुम्हाला रोग आढळला तर तुम्ही काय करणार? मातृवृक्षावर रोग आढळला तर काय करणार? सुरुवातीलाच आढळला एकदम 3-4 महिन्यातच, त्याला फवारणी करून कंट्रोल करणार का मातृवृक्षच बदलणार? सर आवाज येतो ना ऐकू? मातृवृक्षाला हो येतं सर येतं. हा बघा मातृवृक्षाला बदलावं लागतील सर. एक्झॅक्टली बरोबर आहे. कारण की त्यावेळी आपल्याला चान्स आहे, लक्षात ठेवा. जर का सुरुवातीला 3 ते 4 महिन्यातच, हे तुम्हाला सांगतोय हे नर्सरी फेल होण्याची कारण आहेत. बऱ्याच वेळेस 3-4 महिन्यात आपल्याला त्याचा रोग दिसतो, परंतु आपण ते प्रॉपर प्रिकॉशन घेत नाही आणि नंतर मग आपण त्याला झाड खूप मोठं करून दिलं 3 ते 5 वर्षाचं की नंतर मग आपण त्या कलम कांड्या करायला सुरुवात करतो आणि मग ते फॉल्टी कलम तयार होतं. तर इथं मात्र तुम्हाला सुरुवातीला ज्यावेळी 3 ते 4 महिन्याच्या कालामध्ये दिसतं की माझ्यावरती रोग आलेला आहे आपण ते पुढे कंट्रोल करणं डिफिकल्ट आहे, तर तुम्हाला तिथं मातृवृक्ष बदलणं हा त्याच्यामधला महत्वाचा मार्ग आहे. तुम्ही तिथं मातृवृक्ष बदलून टाकू शकता. ठीक आहे, हा पाडायला. दुसरं मग अशा कोणतरी सांगितलं होतं की त्या मातृवृक्षाला जे काही आपलं रेकमेंडेशन असेल, जे काही आपली शिफारस असेल
तर त्यानुसारच तिथं खत आणि पाण्याचा वापर केला गेला पाहिजे. मातृवृक्षाला शिफारशीनुसारच खत आणि जर का तुम्ही प्रमाणापेक्षा जास्त किंवा प्रमाणापेक्षा कमी जर खत आणि पाण्याचा वापर केला तर तुम्ही तिथं परत डॅमेज होऊ शकतो किंवा धोका आपण पत्करू शकतो. त्यामुळं मातृवृक्षाला खत आणि पाण्याचा वापर हा शिफारशीनुसारच करणं गरजेचं आहे. दुसरं, अजून एक कोणीतरी सांगितलं मगाशी की मातृवृक्षाला जर का सुरुवातीच्या काळात जर का काही फुलं आली आणि फळं आली तर काय केलं पाहिजे? सुरुवातीच्या काळात फुलं आणि फळं आली तर काढून टाकली पाहिजे. काढून टाकले पाहिजेत. कारण की सुरुवातीला आपल्याला तिथं फुलांचं उत्पादन किंवा फळांचं उत्पादन घेणं हा मातृवृक्षाच्या पाठीमागचं आपलं कारण नाही. सुरुवातीला आपल्याला मातृवृक्षांपासून फुलं किंवा फळं उत्पादन घेणं हा आपलं रिझन नाही किंवा हे आपलं कारण आहे. आपलं कारण काय मातृवृक्ष लागवड करायचं की त्याच्यापासून आपल्याला चांगल्या प्रकारची कलम तयार करायची. म्हणून मातृवृक्षाचं आपलं अंतिम एम हे चांगल्या प्रकारचे कलम कांड्या तयार करणं हेच असलं पाहिजे. मला त्याच्यापासून फळं घेणं हा मातृवृक्षाचा अंतिम ध्येय किंवा उद्देश नाही. त्यामुळं सुरुवातीच्या काळामध्ये मातृवृक्षावरती येणारे फुलं आणि फळं तुम्ही काढून टाकले पाहिजेत. अजून कुणीतरी मागाशी सांगितलं होतं मातृवृक्ष जर काही रोगट किंवा बारीक किंवा दाटीच्या किंवा अनावश्यक फांद्या आल्या असतील तर त्या अनावश्यक फांद्या किंवा रोगट फांद्या सुरुवातीला काढून टाकणं गरजेचं आहे. तर हे सुरुवातीला तुम्ही मातृवृक्षाच्या मध्ये या गोष्टी प्रॉपरली फॉलो करू शकता. तर तुम्ही मातृवृक्षाची लागवड चांगल्या प्रकारे करून आपल्या नर्सरीमध्ये चांगल्या प्रकारे कलमारोपांची निर्मिती आतमध्ये करू शकता. हे बेसिक गोष्टी आहेत मातृवृक्षामधल्या. या गोष्टी जर का तुम्ही मातृवृक्षाची लागवड करताना आणि त्याचं प्रॉपरली केअर आणि मेंटेनन्स करताना जर का फॉलो केल्या तर मला वाटत नाही की कुठल्या नर्सरीमध्ये चांगल्या प्रकारची कलम रोपं तुम्हाला तयार करायला अडचण निर्माण होऊ शकते. बरोबर. तर त्यामुळं आपल्या नर्सरीचे आयुष्यमान, आपल्या नर्सरीतल्या रोपांची गुणवत्ता ही पूर्णपणे तुमच्या मदर प्लांटच्या निगा व संगोपनावरतीच डिपेंड असते. मातृवृक्षाच्या निगा व संगोपनावरतीच तुम्हाला चांगल्या प्रकारची नर्सरी घेणं हे तुमच्याच हातामध्ये आहे. आपण जर का सुरुवातीला मातृवृक्ष लागवड केली तर त्याची जर का प्रॉपरली काळजी नाही घेतली, कीड रोगांचं त्यावेळी जर का कंट्रोलिंग नाही केलं तर मात्र तुम्हाला त्यापासून जी नवीन निर्माण होणारी पिढी तर ती नवीन होणारी पिढी ही त्याच प्रकारे जनरेट होणार आहे, त्याच प्रकारे ही होणार आहे. त्यामुळे तुम्हाला त्या पिढीची काळजी घेणं अत्यंत महत्वाचा पार्ट आहे. बरोबर. हे तुम्हाला मी आता जसं सुरुवातीला सांगितलं की कुठल्याही प्रकारचे जर का आदर्श रोपवाटिका करायची असेल तर तुम्हाला तिथं मातृवृक्ष करणं गरजेचं आहे. मातृवृक्ष तुम्हाला जे दोन सांगितले थोडक्यात तुम्हाला सारांश सांगतो या स्लाइडमध्ये. एक म्हणजे तुमचा सायन आणि दुसरा म्हणजे तुमचा खुंटाचा मातृवृक्षाचा प्रकार. बरोबर. दोन्ही प्रकारची गुणवान आणि जातीवंत असलेच पाहिजेत तर तुम्ही चांगल्या प्रकारची रोपांची निर्मिती करू शकता. आणि मग आपल्या जर का रोपवाटिकेत बघा तुम्ही जर का रोपवाटिका करताय आणि तुमचेच रोपवाटिकेत जर का मातृवृक्ष आहेत तर तुम्हाला दुसऱ्यावरती विसंबून राहण्याची गरज नाही. त्यामुळे तुम्हाला पाहिजे ते मातृवृक्ष आणि शेवटी काय आपण आपल्याच रोपवाटिकेमध्ये जेव्हा मातृवृक्ष तयार करतो तर आपल्याला त्याची एक खात्री असते, आपल्याला त्याचा एक विश्वास असतो की मी माझ्या रोपवाटिकेमध्ये मी माझ्या समोर मातृवृक्ष तयार केलेत त्यामुळे त्याच्यापासून निर्माण होणारं रोप हे तेवढ्याच ताकदीचं आणि तेवढंच गुणवान असणार. बरेच वेळेस लोक काय करतात की दुसऱ्या रोपवाटिकेमध्ये मातृवृक्ष विकत आणतात आणि मग त्याची आपल्याला गॅरंटी नसते किंवा त्याने काय आपल्याला कुठे फसवलंय का, काही चुकीचं केलंय का. तर या गोष्टी आपण इथं टाळू शकतो. बरोबर. त्यामुळे तुम्हाला इथं आपल्या रोपवाटिकेमध्ये आपण आपले मातृवृक्ष जर का चांगल्या प्रकारे तयार केले तर तुम्ही तिथं चांगल्या प्रकारे नर्सरी तयार करू शकता. चांगल्या प्रकारे आपण रोपांची लागवड तयार करू शकतो. हा होता आपला पहिला पार्ट, तो म्हणजे मातृवृक्षाचा पार्ट. बरोबर. आता याच्यावर तुम्हाला दोन तीन प्रश्न विचारायचे. मातृवृक्ष पार्ट जो झाला फास्ट मध्ये रिव्हिजन मध्ये, मातृवृक्ष जर ट्रू टाईप नसतं, मातृवृक्ष जर का जातीवंत किंवा गुणवंत नसतं तर काय होऊ शकतं? फास्ट मध्ये सांग. मातृवृक्ष जातीवंत काय होऊ शकतं? काय होऊ शकतं? रोप जातीवंत मिळणार नाहीत ना. कोणीतरी एखादी मातृवृक्ष जातीवंत नसतं म्हणजे ट्रू रोप जातीवंत मिळणार नाही. एक्झॅक्टली. एका पिढी दुसऱ्या पिढीमध्ये आपला हवे गुण राहणार. बरोबर. बेसिक बरोबर. आपल्याला सगळ्या मॉझिक फ्रूट आहे ठीक आहे. पुढचा जो पाठ आला तो म्हणजे माध्यमाची निवड.
काय माध्यम म्हणजे काय असतं आणि माध्यमामध्ये कोणते गुण असले पाहिजे? रोपवाटिकेमध्ये माध्यमावर काम होतोय आणि माध्यमामध्ये सॉइल वापरतो. कोणकोणत्या कोकोपीट. हे करू शकतो. हा ते मी माध्यमाचे ते प्रकार झाले ते मी पुढे विचारणार आहे तुम्हाला. आता मी पहिला प्रश्न तुम्हाला विचारलाय की माध्यमामध्ये कोणकोणते गुणधर्म असले पाहिजे जर केलं तर तुम्हाला माध्यम निवडत असेल आणि माध्यमाची गरज का असते. समजा रोपवाटिकेमध्ये माध्यमच नसेल तर काय होईल? रोपवाटिकेमध्ये आपण कुठल्याही प्रकारचं माध्यमच नाही वापरलं, लक्षात ठेवा. जसं आपण आता मातृवृक्ष महत्व बघितले बरोबर आहे. रोपवाटिकेमध्ये मातृवृक्ष नसेल, मातृवृक्षामध्ये कुठले गुणधर्म पाहिजे, त्यातल्या कुठल्या प्रॉपर्टी पाहिजे, कुठल्या पिकाला कुठल्या प्रकारचा मातृवृक्ष पण वापरू शकतो. तसं एखाद्या नर्सरीमध्ये जर का आपण माध्यम जे वापरतो तर ते माध्यम कशाला म्हणतो? थोडक्यात पहिला प्रश्न माझा आहे की माध्यम कशाला म्हणतात आणि त्या माध्यमामध्ये कोणकोणते गुणधर्म असणे गरजेचे. एकदम बेसिक प्रश्न आहे. मग आपण थोडंसं डिटेलमध्ये जाऊ आतमध्ये. माध्यम कशाला म्हणतात आणि नंतर त्या माध्यमामध्ये कुठले गुणधर्म असणं गरजेचे आहे. एकदम सिंपल प्रश्न आहे. नंतर मग कुठले माध्यम, त्याचे गुणधर्म काय, कुठल्या पिकाला कुठलं माध्यम वापरण्याचं, हा पुढचा पाठ आला अजून डिटेलमध्ये. काय सांगू शकता? जनरल सांगा, माध्यमाची गरज काय, माध्यम कशासाठी वापरतात? रोपकल्म करण्यासाठी किंवा जोपासण्यासाठी ज्या गोष्टीची गरज असते आपण माध्यम म्हणतो बरोबर आहे. आता ह्या माध्यमामध्ये कोणकोणते गुणधर्म असणं गरजेचे आहे? प्रॉपर्टीज ऑफ रूटिंग मीडिया किंवा सॉइल मीडिया, काय सांगू शकता? तर त्यांनी प्लांटला सपोर्ट दिला पाहिजे, न्यूट्रिएंट इनटेक चांगलं झालं पाहिजे. एक्झॅक्टली बरोबर आहे. हा, तर म्हणजे चांगला मीडिया असला पाहिजे जेणेकरून ग्रोथ चांगली होईल. त्यानंतर रूटसाठी जे आपण म्हणतो O2 गॅस एक्सचेंज जो म्हणतो, एक्सचेंज ऑफ न्यूट्रिएंट अँड म्हणजे हवा आणि पाण्याचं एक बॅलन्स साधणार असलं पाहिजे. हा, बॅलन्स साधणारा असलं पाहिजे असं. एक्झॅक्टली बरोबर आहे. येस. अजून सपोर्ट दिला पाहिजे त्याने प्लांटला. बरोबर आहे, बरोबर. त्याला आधार दिला पाहिजे बरोबर आहे. आधार. नंतर बरेच आपण बघतो बरेच वेळेस माध्यम घेतो आणि तुम्ही काय म्हणतात नर्सरीमध्ये, आम्ही नर्सरीमध्ये रोपं तर तयार करतोय पण बऱ्याच वेळेस आम्हाला प्रॉब्लेम क्रिएट कुठे होतो कारण की जे आपण माध्यम आणले तर त्या माध्यमामधूनच तणे, रोग आणि किडींचा प्रादुर्भाव जास्त प्रमाणात होतो. बघा असं म्हणतात बरेचसे लोक, जी जाणकार किंवा जुनी लोक आहेत ते काय म्हणतात की आम्ही ह्याच्यासाठी जे माध्यम वापरलं होतं तर ते माध्यमच ऍक्च्युअली आमचं काय झालं की ते अपायकारक ठरलं आणि त्याच्यामधूनच ह्या रोगाचा आपण पूर्वीचे लोक म्हणतो बघा काँग्रेस गवत कुठून आलं आपल्याकडे बरोबर आहे की ह्या ज्या गोष्टी ज्या प्रसारित झाल्या कशात प्रसारित झाल्या बघा पूर्वीचे लोक म्हणते आपल्याकडे नव्हती गोष्ट परंतु ही त्या देशातनं प्रसारित झाली, या देशातनं प्रसारित झाली. बरेचसे आपले लोक काय करतात नर्सरीमध्ये, आता इकडे आपण बघतो की पुण्यामध्ये तुम्ही जर का उरुळी कांचनचा बेल्ट बघितला तर तिथं तुम्हाला सगळ्या शोभिवंत झाडांच्या वनस्पती दिसतील. हे लोक काय करतात सर माहितीये का, हे लोक दुसऱ्या कंट्रीमधनं दुसऱ्या देशांमधनं तिकडून वेगवेगळ्या प्रकारचे हे प्लांट विकत आणतात आणि त्या प्लांट बरोबर एखादा कीड आणि रोग एखादा कळत नकळत त्यांच्यावर तो प्रसार होतो आणि आपल्या देशामध्ये आल्यानंतर तो असा इतक्या प्रमाणात वास्ट ते काय करतात एका कल्चरपासून असंख्य रोपं तयार करतात आणि ते परत ऑटोमॅटिकली पसरत जातात. तर या गोष्टी टाळू नये म्हणून तुम्हाला ह्याचं जे माध्यम आहे ते माध्यम हे तण, रोग आणि कीड विरहित असलं पाहिजे. दुसरं माध्यम बऱ्यापैकी तुमचं दाट किंवा घट्ट असावं जेणेकरून त्याच्यामध्ये तुमचे बिया असतील किंवा फांदे असतील किंवा तुमचे फाटे असतील तर ते व्यवस्थित त्याच्यामध्ये रुजले पाहिजेत बरोबर आहे, घट्ट असलं पाहिजे. अजून काय म्हणू शकतो आपण, माध्यमामध्ये जास्त क्षारता पण नसली पाहिजे किंवा एखादा हानिकारक घटक पण नसला पाहिजे. अजून आपण काय करू शकतो, माध्यम वजनाने खूप जड पण नसलं पाहिजे आणि खूप हलकं पण नसलं पाहिजे. सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपण जे माध्यम निवडणार आहे, बघा मी काय सांगतोय, सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपण जे माध्यम निवडणार आहे तर ते माध्यम आपल्या भागामध्ये इझिली अवेलेबल झालं पाहिजे का नाही झालं पाहिजे. ते माध्यम आपल्या भागामध्ये अवेलेबल झालं पाहिजे बरोबर आहे. कमी खर्च ज्याला म्हणतो की आपण कमी खर्चामध्ये चांगल्या प्रकारची रोप निर्मिती करतोय त्यामुळं ते जे माध्यम आहे तर ते माध्यम आपल्या भागामध्ये तिथे आपल्याला इझिली अवेलेबल झालं पाहिजे.
ह्या वेगवेगळ्या प्रकारच्या माध्यमामधल्या प्रॉपर्टीज आहेत. आणि दुसरा एक महत्वाचा माध्यमामधला मला गुणधर्म मी नेहमी सांगतो, तो म्हणजे आपण जे माध्यम निवडतो तर ते माध्यम इझिली दुसऱ्या माध्यमामध्ये ऍज अ मिश्रण म्हणून वापर करता आला गेला पाहिजे. हे महत्त्वाची प्रॉपर्टी बघा ते. आपल्या जे माध्यम आहे ते माध्यम दुसऱ्या माध्यमामध्ये इझिली आपण मिश्रण म्हणून वापरता आलं गेलं पाहिजे. आता मला सांगा, हे जे आपण माध्यमामधले जवळ 8 ते 10 गुणधर्म बघितले, तर हे 8 ते 10 गुणधर्म कुठल्याही माध्यमामध्ये असू शकेल का हो? हे सर्वच्या सर्व गुणधर्म कुठल्या एका माध्यमामध्ये असू शकतील का? तर आपला आवाज येत नाही सर. सर आपला आवाज येत नाही. हॅलो. का म्हणजे त्या माध्यमामध्ये तेव्हा जवळ पण उपलब्ध होईल. आवाज आहे का सर? येतो. आता येतो पण मध्ये मध्ये आवाज बंद व्हायला सर. नाही थोडं काय ऍक्च्युली वायरच्या कनेक्शनमुळे मी काय केलं, जरा थोडं मी मोबाईलच्या हॉटस्पॉटवर लॅपटॉपला कनेक्ट केलं, त्यामुळे थोडासा विषय. आता आवाज येईल ना? हो क्लिअर आहे. मिलिंद सर, राजेंद्र सर, आवाज क्लिअर आहे ना? हो 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 आता क्लिअर आहे. आता क्लिअर आहे. ठीक आहे ठीक आहे ओके. शिसोदे सर, फक्त काय हा, करा, साहेब. मला फक्त फोन आला ना तुमचा की आवाज ऑटोमॅटिकली कट होतोय फोन केला की. हा मोबाईलच्या हॉटस्पॉटवर लॅपटॉपवरती नेट कनेक्ट केले, मोबाईलच्या हॉटस्पॉटवर मी नेट कनेक्ट केलं, त्यामुळे तो तसं थोडंसं होतं. प्रेझेंटेशन गेलं. येस, दिसतंय का सर? स्क्रीन दिसते समोर? हो स्क्रीन दिसते का सर? त्याच्यामध्ये तुम्हाला वेगवेगळे गुणधर्म सांगितले माध्यमाचे, तर हे माध्यमाचे गुणधर्म हे प्रत्येक माध्यमामध्ये असू शकत नाहीत. म्हणून तुम्हाला असं मी म्हटलंय की एक माध्यम दुसऱ्या माध्यमामध्ये मिश्र म्हणून वापरता येण्यास असावं, ह्या त्याच्यामध्ये प्रॉपर्टी असणं गरजेचं आहे. आता इथं मला जे तुम्हाला सांगायचे, कोणकोणती माध्यम आहेत जे पर्टिक्युलर माध्यम आपण रोबोटिकमध्ये किंवा नर्सिंग वापरतो. आता मी बोलू शकतो कोणकोणती माध्यम आहेत, माध्यमांचे वेगळे प्रकार. कोणकोणती माध्यम आपण नर्सिंग आवाज येतो ना? माध्यमांचे वेगवेगळे प्रकार कोणते, प्रकार कोणकोणते आहेत माध्यमाच्या? जसं की काही कंपोस्ट खत, अजून गांडूळ खत, माती, मॉस, कोकोपीट. जवळपास त्याच्यामध्ये 12 ते 13 माध्यमाचे वेगवेगळे प्रकार. जसं मी आता सांगितलं, कंपोस्ट खत आहे, तुमचं पीट मॉस आहे, स्पॅग्नम मॉस आहे, वर्मिक्युलाइट आहे, वाळू आहे, परलाइट आहे, लिप मोल्ड आहे, लाकडी भुसा आहे, रॉक वूल आहे तुमचं, बरोबर आहे. नंतर अजून काय तुमचं कोकोपीट आहे, कोळसा आहे. ह्या वेगवेगळ्या प्रकारचे 10 ते 12 माध्यम आपण नर्सरीमध्ये वापरतो. आता जेव्हा आपण कंपोस्ट खताचा विचार करतो, तर कंपोस्ट खत ज्याला मी म्हणतो की चांगलं कुजलेलं कंपोस्ट खत वापर. समजा जर का तुम्ही चांगलं कुजलेलं शेणखत किंवा कंपोस्ट खत जर का तुम्ही वापरलं नाही तर काय होऊ शकतो? कंपोस्ट खत जर का चांगलं कुजलेलं नसेल तर काय होईल? कंपोस्ट खत हे जर का चांगलं कुजलेलं नसेल तर काय होईल? बऱ्याच दिवस आपण बघतोय एखाद्या उकिरड्यातून एखादं शेण वगैरे काढतो बघा, तर तुम्हाला त्याच्यामधून ते हुमणी वगैरे प्रादुर्भाव दिसतो, बरोबर आहे, किंवा मुळकूज वगैरे होतं. म्हणून तर आपण आपल्या जेव्हा आपण लहानपणी शिकलो होतो बीएससी ऍग्रिकल्चर मध्ये वगैरे, तेव्हा आपण बघत होतो की वेल डिकम्पोज्ड फार्म ऍड मॅन्युअर, म्हणजे चांगलं कुजलेलं जर का तुम्ही ते वापरलं तरच ते तुमच्या पिकासाठी चांगल्याच म्हणजे फायदेशीर ठरतं. म्हणून तुम्हाला त्याच्यामध्ये इतर न कुजलेल्या वस्तू त्याच्यामध्ये नसल्या पाहिजेत आणि ते एकसारखं असलं पाहिजे. नंतर तुमच्या सगळ्यांचा आवडतं माध्यम की जे इझिली अवेलेबल होतं ते कुठलं माध्यम आहे आपलं? माती, बरोबर आहे. साधारणतः नर्सरीतल्या पिकासाठी कुठली माती पाहिजे आपल्याला? कुठल्या प्रकारची माती चांगली होऊ शकते नर्सरीमध्ये? पोयटेची माती, गाळाची माती चालू शकते? गाळाची माती आणि गाळाची जी पोयट्याची म्हणतो ती सगळ्यात चांगली असेल सर. बरोबर आहे, म्हणजे पोयटेची किंवा गाळाची माती. समजा जर का सर तुम्ही तिथं काळी माती वापरली तर काय होईल? एकदम ब्लॅक सॉइल वापरली काय होईल? नाही, वॉटर होल्डिंग जास्त करेल ना ते. नर्सरीमध्ये जर का आपण एकदम ब्लॅक सॉइल वापरली तर काय होऊ शकतं?
इथे पाणी धरून ठेवण्याची क्षमता असल्यामुळे तुमचे वायर पाण्याचा निचरा होणार नाही. डेव्हलपमेंटला पांढऱ्या मुलांना पाण्याचा निचरा होणार नाही आणि व्हाईट रूट डेव्हलपमेंट प्रॉपरली होणार नाही आणि त्यामुळे तुमची त्याची स्टंटेड ग्रोथ होईल आणि तुमचं तिथं प्लांटची आपल्याला पाहिजे तसं त्याप्रमाणे त्याची वाढ होणार नाही. म्हणून तुम्हाला तिथं माती ही एक सगळ्यात महत्वाचं माध्यम आहे की ज्या मातीमध्ये तुम्हाला मुरुम असेल किंवा तुमची सूत्रकृमी ज्याला मी म्हणतो निमॅटोड्स, टर्माइट्स, वाळवी हे गोष्टी त्याच्यामध्ये नसल्या पाहिजे. दुसरं वाळू एक आपण म्हणतो की वाळू एक माध्यम चांगलं की ज्या वाळूचं साधारणतः तुमचं 1.5 ते 2 मिलीमीटरचं त्याचा जे आकार असेल तर ती वाळू चांगली असते. वाळू शक्यतो एकसारखी असावी. वाळूमध्ये इतर अनावश्यक घटक नसावेत. शक्यतो फाटे कलमांना मुळ्या फुटण्यासाठी तुम्ही वाळूचा वापर चांगल्या प्रकारे करू शकता आणि वाळू शक्यतो तुमची जी काही कॅक्टस किंवा सकुलंट वनस्पती तर त्यासाठी आपण चांगल्या प्रकारे करू शकतो. नंतर तुमचा स्पॅग्नम मॉस. स्पॅग्नम मॉस त्याला काय म्हणतो मराठीत आपण स्पॅग्नम मॉसला? एनी आयडिया? स्पॅग्नम मॉस आणि शक्यतो जास्त करून आपण वापर कशासाठी करतो स्पॅग्नम मॉसचा? आता तुम्ही कंटिन्यू नर्सरीमध्ये वर्किंग करताय. स्पॅग्नम मॉस म्हणजे काय म्हणतो आपण त्याला? हिरवे शेवाळ. बरोबर आहे. हिरवे शेवाळाचा वापर आपण कुठं ज्या ठिकाणी खूप पाऊस पडतो तर अशा पाऊस पडणाऱ्या तिथले जे प्लांट्स आहेत तर त्या प्लांट्स वरती हे शेवाळ वाढतं झाडाच्या खोडावरती. वजनाने हलकं असतं. बरोबर आहे. त्याच्या साधारणतः त्याच्या वजनाच्या लक्षात ठेवा त्याच्या वजनाच्या 10 ते 15 पट पाणी धरून ठेवण्याची क्षमता ह्या स्पॅग्नम मॉस मध्ये असते. शक्यतो कुठलं कलम करण्यासाठी स्पॅग्नम मॉस वापरतो आपण? काय आयडिया? कुठलं कलम करण्यासाठी आपण स्पॅग्नम मॉस वापर करतो? गुटी कलम. गुटी कलम. बरोबर आहे. गुटी कलमासाठी आपण शक्यतो स्पॅग्नम जाऊ. याच्यामध्ये अजून एक दुसरा प्रकार येतो तो म्हणजे पीट मॉस. पीट मॉस. पीट मॉस म्हणजे काय? कोण सांगा मला पीट मॉस? पीट मॉस आपण कशापासून तयार करतो? पीट मॉस की जिथे तुमच्या पाणथळ वनस्पती किंवा अर्धवट कुजलेले जे काही अवशेष आहे याच्यापासून आपण पीट मॉसचा वापर करतो. शक्यतो ते काळसर रंगाचं असतं, आम्लधर्मी असतं. नंतर तुमचं येतं वर्मिक्युलाइट. वर्मिक्युलाइट कधी शब्द ऐकलाय? वर्मिक्युलाइट. हे वर्मिक्युलाइट काय आहे की वर्मिक्युलाइट हे एक प्रकारचं तुमचं मायका खनिजच आहे. हे खनिज जरी असलं तरी या खनिजामध्ये शक्यतो प्रसरण पावण्याची आणि आकुंचन पावण्याची कुवत अधिक असते आणि सामूहिकचा न्यूट्रल असते आणि शक्यतो याच्यामध्ये 2 घटक अधिक प्रमाणात असतात वर्मिक्युलाइट मध्ये. काय आयडिया कोणाला? वर्मिक्युलाइट मध्ये कुठले घटक असतात? तर याच्यामध्ये एक असतो तुमचा मॅग्नेशियम आणि दुसरा असतो पोटॅशियम वर्मिक्युलाइट मध्ये. लक्षात ठेवा. नंतर तुमचं येतं परलाइट. परलाइटची शक्यतो निर्मिती कशी झाली कोणाला माहिती आहे? काय आयडिया परलाइटची? परलाइट हे जे माध्यम वापरतो आपण नर्सरीमध्ये तर त्याची निर्मिती कशापासून झाली कोणाला आयडिया? लावा रसाच्या खाणीतून म्हणतो आपण. लावा रसाच्या खाणीतून या परलाइटची निर्मिती झालेली असते आणि हे वजनाने हलकं असतं. सामू जवळपास तुमचा त्याचा न्यूट्रलच असतो. बरोबर आहे. मूलद्रव्य नसतात, आकुंचन प्रसरण पावण्याची क्षमता अधिक असते. नंतर तुमचं येतं लिप मोल्ड. लिप मोल्ड आता इथं तुमच्या सर्वांचा परिचय असेल. कोण सांगेल मला लिप मोल्ड म्हणजे काय? एकदम परिचय असेल. लिप मोल्ड अर्धवट कुजलेला पालापाचोळा. अर्धवट कुजलेला पालापाचोळा याला आपण म्हणतोय लिप मोल्ड. ते स्थानिकरित्या पण तुम्ही तयार करू शकता आणि याच्यामध्ये शक्यतो एकच आहे याच्यामध्ये तुमचं तणांचं बी किंवा टर्माइटचा प्रसार संभवतो. वाळवी वगैरेचा जो प्रसार आहे तर तो लिप मोल्ड म्हणून संभवतो. याच्यामध्ये मग तुम्ही माती, अमोनियम सल्फेट किंवा उपयुक्त बुरशी जेवण टाकून तुम्ही 1 वर्षभरामध्ये चांगल्या प्रकारचं लिप मोल्ड माध्यम तयार करू शकता. कुणीतरी माईक म्यूट करा तर मग तुम्हाला इको क्रिएट होते. माईक म्यूट करून ठेवा कोणतरी. नंतर तुमचा लाकडी भुसा. लाकडी भुसा कुठे मिळतो तुम्हाला? लाकडी भुसा हे माध्यम लाकडी भुसा कुठे मिळतं? आपली जी काही लाकूड गिरण आहे किंवा जी काही वाखार आहे तर त्याच्यामधून जो भुसा तयार होतो तर ते माध्यम आहे. बरोबर. याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची अन्य द्रव्य नसतात. भुसा वापरताना तुम्हाला त्याच्यामध्ये नत्राचा वापर करावा लागतो. नत्राचा. नंतर तुमचं रॉक वूल. रॉक वूल ज्याला मी काय म्हणतो वजनाला एकदम हलकं आहे, पाणी धरून ठेवण्याची क्षमता पण जास्त आहे, मूलद्रव्य विरहित आहे आणि हे न्यूट्रल तुमचं माध्यम आहे त्याला आपण काय म्हणतो रॉक वूल. नंतर तुमच्या सगळ्यांच्या आवडतं परिचयाचं माध्यम ते म्हणजे कुठलं? कोकोपीट. कोकोपीटचं कशापासून तयार करतात आणि कोकोपीटचा वापर कुठं करतात? बस फोन केला मी पण आलो बरोबर. माझी मीटिंग चालू असल्याने नाही. बरोबर. हो
सर आपला आवाज येत नाही. जगताप सर आपला आवाज येत नाही. ते लेफ्ट झाले, पुन्हा जॉईन होतील माझ्या मते. लेफ्ट झाले सर. एक टेक्निकल प्रॉब्लेम आलेला दिसतोय. एक मिनिट, हा, एक- झाले जॉईन. शक्यतो सर काय करा माहितीये का, जरी काही प्रॉब्लेम जाणवला ना हा. तरी तुम्ही मला कॉल नका करू सर, मी लगेच विदिन मिनिटामध्ये जॉईन होतो. कारण तुम्ही काय, माझं कॉलवर हॉटस्पॉट कनेक्ट आहे लॅपटॉपला, ठीक आहे ऑफिस मधून वायफाय गेल्यामुळे. त्यामुळे तुम्ही मला लगेच कळतं, मी लगेच विदिन रिजॉईन होतो विदिन फ्रॅक्शन सेकंड मध्ये. ठीक आहे, ओके सर ओके. कारण कॉल आहे की मग परत माझं नेटवर जातो. ठीक आहे, याच्यामध्ये मी तुम्हाला आता विचारत होतो की बऱ्याचशा वेळेस आपण जे करतो, माध्यम जे वापरतो, तर त्या माध्यमामध्ये आपण हे जे कोकोपीट हे जे माध्यम वापरतोय, तर हे कोकोपीट माध्यम आपलं इझिली आहे की आपण इतर माध्यमामध्ये बऱ्याचशा प्रमाणात लोक जास्त प्रमाणात त्याचा वापर करतात. ठीक आहे, आता हे जे माध्यम आहे, हे माध्यमामध्ये कोणती घटक कंपोस्ट मध्ये तुम्ही टाकता की जेणेकरून तुमचं ते माध्यम लवकर तयार होतं, असा माझा प्रश्न होता. कोकोपीट मध्ये कोणता तुम्ही घटक टाकता की त्याच्यामध्ये तुमचं ते लवकर माध्यम तयार होतं कंपोस्ट खतामध्ये? काय आयडिया? कंपोस्ट खतामध्ये तुम्ही कोणतं माध्यम टाकता की जेणेकरून तुमचं माध्यम ते लवकर तयार होतं? सुपर फॉस्फेट टाकता तुम्ही? सुपर फॉस्फेट आवाज येतोय का? सुपर फॉस्फेट टाकता तुम्ही? किंवा तुम्ही काय काय बरेच लोक काय करतात बघा, युरियाचं पाणी शिंपडतात. सुपर काय होतं, फॉस्फेट युरियाचं वापरतो पाणी सर. सुपर फॉस्फेट. हा, युरियाचं पाणी शिंपडल्यामुळे काय होतं सर? काय आयडिया? याच्यामध्ये काय होतं? एक्झॅक्टली बरोबर आहे. त्याची डिकम्पोजिशन प्रोसेस, त्याची कुजण्याची जी क्षमता आहे, तर त्याची कुजण्याची क्षमता त्याच्यामुळे वाढते. म्हणजे खताची सुपीकता वाढवण्यासाठी आणि ते लवकरात लवकर तयार होण्यासाठी आपण त्याच्यामध्ये सुपर फॉस्फेट टाकतात किंवा काही लोक तरी युरियाचं पाणी शिंपडतात. तर या बेसिक गोष्टी टाकतात. म्हणजे कंपोस्ट खत लागल तसं आपण त्या खड्ड्यातून आपल्याला तिथून बाहेर काढता येतं. तोपर्यंत तो खड्डा किंवा ढीग आहे तर तो आपण उघडा ठेवायचा नाही. शक्यतो काढलेले कंपोस्ट आहेत ते पण उघडे ठेवायचे नाही. आणि शक्यतो कंपोस्ट आणि पोयटामाचे मिश्रण तुम्ही करून त्याचं चांगल्या प्रकारे त्याचा डेपो लावून ठेवू शकता. हा याच्यामधल्या बेसिक गोष्टी आहेत कंपोस्ट खताचे तयार करतात. आता त्याच्यामध्ये मग वेगवेगळं तुम्ही दिलेलं आहे की तुम्ही पोयटा माती किंवा खताचं पण वेगवेगळं तुम्ही मिश्रण तयार करता. त्याच्यामध्ये तुम्ही कंपोस्ट मिश्रण असेल किंवा तुमचं पोयटा मातीचं मिश्रण असेल, त्याच्यामध्ये तुमचे नदीकाठचे किंवा सेंद्रिय पदार्थ किंवा काय खनिज असलेले माध्यम पण तुम्ही त्याच्यामध्ये चांगल्या प्रकारे वापरू शकता. ज्याच्यामध्ये 50 ते 60% वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी असते. हे तुम्हाला वाटलं तर प्रेझेंटेशन पण तुम्हाला मी शेअर करेल, कारण आपल्याकडे वेळ भरपूर आपलं बरोबर. अजून एक महत्त्वाचा पार्ट येतोय की हे जे तुम्ही माध्यम मिश्रण वापरता, याच्यामध्ये तुम्हाला या माध्यमाचं तुम्हाला निर्जंतुकीकरण करावं लागतं. निर्जंतुकीकरण करणं म्हणजे नक्की काय? कोण सांगेल मला? निर्जंतुकीकरण करणं म्हणजे नक्की काय? जनरल निर्जंतुकीकरण म्हणजे नक्की काय? आवाज येतोय? निर्जंतुकीकरण करणे म्हणजे डिसीज फ्री करणे. काय कराय? डिसीज फ्री म्हणजे कीड रोग पासून मुक्त असे ठिकाण निर्माण करणे. एक्झॅक्टली, म्हणजे निर्जंतुकीकरण म्हणजे थोडक्यात काय, त्या माध्यमामध्ये किंवा त्या घटकामध्ये जे काय असणारे अपायकारक हार्मफुल बॅक्टेरिया आहेत, व्हायरसेस, बरोबर आहे, तर त्यांचा पूर्णपणे नायनाट करणे.
आता निर्जंतुकीकरण आपण साधारणतः किती पद्धतीने करतो, आयडिया काय कुणाला? सगळ्यात महत्वाचा पाठ आहे नर्सरी माझा, लक्षात ठेवा. हे गोष्टी जर का तुम्ही केल्या नाहीत तर तुम्ही बऱ्याच वेळेस नर्सरीमध्ये प्रॉब्लेम क्रिएट होतात. निर्जंतुकीकरण आपण किती पद्धतीने करू शकतो आणि कशा कशाने करतो? स्टरलायझेशन एक पद्धत त्यापैकी. म्हणजे निर्जंतुकीकरण सर इंग्लिशमध्ये आपण स्टरलायझेशन म्हणतोय. हो. तुम्ही बरोबर सांगितलं, फक्त निर्जंतुकीकरणच इंग्लिशमध्ये आपण स्टरलायझेशन म्हणतो. प्रश्न तोच आहे माझा की निर्जंतुकीकरण किंवा स्टरलायझेशन आपण कोण? सनलाइट आणि केमिकलद्वारे. एक्झॅक्टली, म्हणजे निर्जंतुकीकरण बरोबर सांगितलं सरांनी. सर आपलं नाव काय? बाबासाहेब राठोड, बीड प्रॉपर्टी. हा, राठोड सरांनी व्यवस्थित सांगितलं की निर्जंतुकीकरण करण्याच्या दोन पद्धती. एक आहे आपले नैसर्गिक पद्धत की ज्याला मी म्हणतोय सनलाइट, बरोबर आहे, सूर्यप्रकाशामध्ये जमीन तापून द्यायची. दुसरी आपली आर्टिफिशियल किंवा तर मी म्हणतोय केमिकल स्टरलायझेशन किंवा तर मी म्हणतोय रासायनिक पद्धत. जनरली निर्जंतुकीकरण या दोन पद्धतीने केलं जातं. एक म्हणजे नैसर्गिक पद्धत आणि दुसरी म्हणजे रासायनिक पद्धत. आता नैसर्गिक पद्धत जरा कमी खर्चिक आहे की ज्याच्यामध्ये आपण काय करतो, हा जो मेढे आहे हा मेढे आपण सूर्यप्रकाशामध्ये तापत ठेवतो, बरोबर आहे सर. सूर्यप्रकाशामध्ये आपण तापत ठेवतो. फक्त एकच आहे की तुम्हाला तो मेढ्या तुम्हाला कंटिन्यू थोडासा उभा आडवा किंवा तुम्हाला त्याचं हलवावा लागतो की जेणेकरून तुम्हाला त्याच्यामध्ये कुठले घडे असले तरी तो सूर्यप्रकाशामध्ये आपल्याला ते उघडे करावे लागतात. आणि दुसरा जो पार्ट आहे तो आहे आपली रासायनिक पद्धत किंवा ज्याला म्हणतो केमिकल स्टरलायझेशन. पूर्वीचे लोक किंवा पूर्वीचे शेतकरी बघा आपले जमीन उभी आडवी नांगरट करायची, माहिती आपल्याला. तर त्याच्या मागचं कारण काय होतं की सूर्यप्रकाशामध्ये तापल्यामुळे त्याच्यामधले जे काही कीटक आहेत तर ते कीटक जमिनीमधून बाहेर पडायचे आणि मग ते बगळे वगैरे ते कीटक खायचे, खाऊन टाकायचे मला. ठीक आहे, तर सेम आपल्याला इथं तसंच करायचं. सूर्यप्रकाशामध्ये तापवायचे, ते जर नाही झालं तर मग दुसरी पद्धत आपल्याला वापरायची रासायनिक पद्धत. आता रासायनिक पद्धतीमध्ये जनरली 4 केमिकलचा वापर केला जातो. कोण सांगू शकेल की केमिकल स्टरलायझेशन मध्ये आपण कोणकोणत्या केमिकलचा वापर करतो? आपण केमिकल स्टरलायझेशन मध्ये आपण कोणकोणत्या केमिकलचा वापर करतो? एक जनरल काय आयडिया? केमिकल पद्धतीमध्ये आपण कोणकोणत्या केमिकलचा वापर करतो? कशाचा? पावडर. हा, कशा म्हटले सर तुम्ही? हॅलो, वापर कशाचा करतो आपण? हा बोला सर. प्रश्न असा होता सर 22 चा वापर स्टरलायझेशन मध्ये हायड्रोजन पेरॉक्साइड. बुरशीनाशके आणि कीटकनाशकांचा वापर करतो आपण. ठीक आहे. आता तुम्ही हे जे सांगितलं बघा, मित्र सांगतो, तुम्ही जे सांगितलं बरोबर आहे. सुरुवातीला आपण स्टरलायझेशन किंवा बऱ्याच वेळेस आपण एखादं कटिंग वगैरे करतो तर ते आपण काय करतो, बुरशीनाशकाच्या ग्राउंडमध्ये बुडवून वगैरे मग त्याचा आपण पुढे ग्राफ्टिंगला वगैरे वापर करतो त्याचा. ठीक आहे. इथं काय की इथं जसं आता एका मॅडमने कोणतरी सांगितलं बघा, हायड्रोजन पेरॉक्साईड किंवा ज्याला मी म्हणतो H2O2 किंवा सिल्वरचे नॅनो पार्टिकल्स. हे एक सध्या रिसेंटली केमिकल आले. जनरली याच्यामध्ये 4 केमिकलचा वापर लोक जास्त प्रमाणात करतात. एक आहे तुमचं फॉर्मॅलिन किंवा फॉर्मॅल्डिहाइड, दुसरं आहे तुमचं मिथिल ब्रोमाइड, तिसरं आहे तुमचं बासामिड आणि चौथं आहे तुमचं हायड्रोजन पेरॉक्साईड किंवा ज्याला मी म्हणतो H2O2 विथ सिल्वरचे नॅनो पार्टिकल्स. आता इथं बऱ्याच वेळ हे सुरुवातीचे मी तुम्हाला सांगितलं फॉर्मॅल्डिहाइड असेल, मिथिल ब्रोमाइड, बासामिड, याच्यावरती सध्या गव्हर्नमेंटचं बॅन येत चाललं किंवा बॅन झालेलं बऱ्यापैकी. ठीक आहे. तर इथं लोक जास्त प्रमाणात आपल्याकडे H2O2 किंवा हायड्रोजन पेरॉक्साईडचा वापर करतात. मॅडम तुम्ही कोणतरी मला सांगितलं होतं हायड्रोजन पेरॉक्साईड, त्याचं प्रमाण किती वापरतो आपण? हायड्रोजन पेरॉक्साईडचं काय आयडिया? H2O2चं प्रमाण आपण किती वापरतो साधारण? H2O2चं प्रमाण आपण किती वापरतो साधारण? किंवा इतर 3 गोष्टींपेक्षा H2O वापरणं का गरजेचं आहे किंवा का वापरतो आपण? काय तिघांच्या तुलनेत काही आहे का त्याच्यामध्ये? बघा, जेव्हा आपण फॉर्मॅलिन कोणी वापरले का तुमच्यापैकी? जेव्हा आपण फॉर्मॅलिनचा वापर करतो तर फॉर्मॅलिनचा वापर केल्यानंतर बघा मी काय सांगतोय, फॉर्मॅलिनचा वापर केल्यानंतर तुम्ही या माध्यमाला अगोदर ओलं करून घेता, भिजवून घेता, नंतर फॉर्मॅलिन टाकता, परत त्याला काळ्या प्लास्टिकची सहाय्याने आपण झाकून ठेवतो. बरोबर आहे? कशासाठी झाकून ठेवतो आपण काळ्या प्लास्टिकची सहाय्याने 7 दिवस? जर्म वगैरे हवा बंद केल्यामुळे काय होतं की त्या मृत होण्याकरिता.
हा काय म्हटले सर? एक्झॅक्टली, बरोबर आहे, बरोबर आहे. आणि परत सर 7 दिवसांनी तो काळा पेपर काढल्यानंतर परत आपण त्याच्यामध्ये नॉर्मल वॉटर सोडतो मीडियामध्ये. का बरं नॉर्मल वॉटर सोडतो, साधं पाणी? तो साधं पाणी सोडल्यामुळे फॉर्मॅलिन जर जर का काही एक्स्ट्रा अंश असेल, एक्स्ट्रा अंश शिल्लक राहिलेला असेल, तर तो अंश काय होतो, त्याच्यातून लीच आउट केला जातो. म्हणून आपण त्याला परत नॉर्मल वॉटर सोडतो. बरोबर, एक प्रत्येकाच्या लक्षात राहू द्या फॉर्मॅलिनचा वापर करता. तसं इथं तुमचे दिवस किती गेले? जवळपास 8 ते 10 दिवस गेले फॉर्मॅलिन स्टरलायझेशन करताना. परंतु आता जे मार्केटमध्ये रिसेंटली जे केमिकल आलेलं आहे माध्यमाचं स्टरलायझेशन करण्यासाठी, तर ते आहे हायड्रोजन पेरॉक्साईड. हायड्रोजन पेरॉक्साईड मध्ये तुम्ही बेड ओले करून घेतले आणि लगेच 4 तासानंतर त्याच्यावरती ते केमिकल टाकले, तर लगेच तुम्ही 4 तासानंतर लगेच तुम्ही तिथं कुठल्याही पिकाची लागवड करू शकता. 4 तासानंतर लगेच तुम्ही त्याच्यावरती प्लांटेशन करू शकता. हा एक महत्वाचा पार्ट आहे. त्यामुळे हे बरेचसे लोक आता जेव्हा वापरतात तर ते हायड्रोजन पेरॉक्साईडचा वापर त्याच्यामध्ये जास्त प्रमाणामध्ये करतात सध्या. ठीक आहे, वेगवेगळ्या प्रकारची क्रिया आहे. आता पुढचा एक पार्ट होता तो म्हणजे याच्यामध्ये वापरणाऱ्या वेगवेगळ्या प्रकारच्या कुंड्या. थोडासा फास्ट घेऊ. मातीचे असतील, सिमेंटचे असतील, लाकडी असतील, प्लास्टिकचे असतील किंवा पुट्टेचे असतील, त्याच्यानुसार त्याच्यामध्ये वेगवेगळे प्रकार आहे. त्याच्या साईज नुसार वेगवेगळे त्याच्या प्रकार आहे. बरोबर आहे. मातीमध्ये तुमचं आंजाय, नांदे, खोड्या, परई, लांब, मकी, गाडी आणि बोलकी हे मातीच्या त्यांचे प्रकार आहेत. नंतर तुमचे सिमेंटचे अनुसार आहे, त्याच्यामध्ये खोबडा, परई आणि गेला हे लोक जास्त वापरतात. लाकडी मध्ये तुमचं तबक आहे, खोकी. प्लास्टिकच्या मध्ये तुमचे कोबडा आहे, परळी, तबक आहे, लोट आहे. पुट्ट्याच्या मध्ये तुमचं तबक, कप आणि पोन आहेत. हे जे आहेत त्याचे वेगवेगळ्या आकारानुसार तुम्हाला वेगवेगळ्या ह्याच्यामध्ये डिवायडेशन केलं काय की रांजण जे तुम्हाला म्हटलं तर त्याची उंची 1 ते 1.5 मीटर पाहिजे, वर तोंड तुमचा 50 ते 60 सेंटीमीटर पाहिजे आणि खालची बाजू 30 ते 45 सेंटीमीटर पाहिजे. नांद मध्ये मग 30 सेंटीमीटर आहे, वरचं तोंड 35 ते 40 सेंटीमीटर आहे, खालची बाजू 20 ते 50. हे मी तुम्हाला प्रत्येकाचा सांगत नाही, परंतु या चार्टवर तुम्ही ते लक्षात घ्या. आता हा इथे एक महत्वाचा बेसिक गोष्ट येते ते म्हणजे ह्या ज्या आपण वेगवेगळ्या प्रकारच्या कुंड्या किंवा जे वापरतो किंवा लक्षात घेतो, तर त्या निवडताना तुम्हाला कोणकोणत्या गोष्टी तुमच्या लक्षात घेणं गरजेचं आहे. हा ह्याच्यामधला महत्वाचा पार्ट आहे. एक म्हणजे या ज्या कुंड्या आपण निवडणार आहे तर ते टिकाऊ असलं गरजेचं आहे. वजनाने फार जड नसाव्यात, त्यांचा आकार योग्य असावा, एका जागेवरून दुसऱ्या जागेवरती त्या नेणे सोपे असाव्यात, उपलब्ध म्हणजे ते जर तुम्हाला विकत घ्यायचे तर तुमच्या जागेच्या जवळपास मिळाव्यात, किंमत योग्य प्रकारची असावी आणि शक्यतो त्याचा रियुटिलायझेशन किंवा रियूज करता. म्हणजे एक कुंडीला जर काही प्लांट तुमचं मेलेलं आहे तर तुम्ही परत त्याच्यामध्ये दुसऱ्या झाडाचा वापर तुम्ही त्याच्यामध्ये इझिली करता आला पाहिजे, ज्याला की पुनर्वापर त्याचा शक्य असणं गरजेचं आहे. ठीक आहे, तर या गोष्टी तुम्हाला बेसिक पाहणं गरजेचं आहे की जेव्हा आपण कुंड्यांचा वापर करतो तर हे गुणधर्म म्हणजे प्रोट्रे किंवा रूट ट्रेनरचा वापर. जसं आपण कुंड्या बघितल्या वेगवेगळ्या फळझाडांना वापरतो, तसं शक्यतो आपण प्रोट्रे किंवा रूट ट्रेनरचा वापरतो. कशाला वापरतो? भाजीपाला पिकांचा वापरतो. बरोबर आहे. म्हणजे याच्यामध्ये तुमच्या मग 38 होलचे असतील, 70 होलचे असतील, 50 होलचे असतील, 98 होलचे असतील किंवा 1/4 होलचे वेगवेगळ्या प्रकारचे ट्रे तुम्ही वापरता. शक्यतो बघा, शक्यतो तुम्ही भोपळा, कारली, गोसाळीचं तुम्ही 38 छिद्र असलेले वेलवर्गीय पिकांसाठी तुम्ही वापरू शकता. बरोबर आहे. आणि जर का तुम्हाला याच्यामध्ये टोमॅटो घ्यायचे, मिरची, वांगी याला जर तुम्ही 98 ते 104 होलचे ट्रे वापरू शकता. बरोबर. पिकाच्या प्रकारानुसार वेगवेगळ्या आकाराचे छिद्र असलेले तुम्ही. आता मला सांगा तुम्ही 38 छिद्र असलेला ट्रे आणि 104 होल्स असलेला ट्रे याच्यामध्ये उंची किंवा खोली कुठल्या ट्रेची जास्त असेल? 38 होल असलेल्या ट्रेची खोली जास्त असेल का 104 होलच्या ट्रेची खोली जास्त असेल? जनरल 38 असेल त्याची खोली. बरोबर. 38 छिद्र असलेल्या ट्रेची तुमची खोली छिद्र असलेल्या ट्रेची तुमची खोली जास्त असते. जर तुमची छिद्रांची संख्या वाढत जाते तस तसं तुमच्या ट्रेची त्या खोली कमी कमी होत जाते. जशी छिद्रांची संख्या वाढत जाते तशी तुमची खोली कमी कमी होत जाते. हे तुम्हाला एक फरक दिलेला आहे.
आता हा रूट ट्रेनरच का वापरायचा? रूट ट्रेनरचा आपण का वापरू शकतो? काय त्याचे फायदे काय असू शकतात? कोण सांगेल? रूट ट्रेनरचा वापर रोपवाटिकेसाठी वापरायचे फायदे काय? रूट ट्रेनरच रोपवाटिकेसाठी वापरायचे फायदे काय काय? कोण सांगू शकेल? जनरल प्रश्न. रूट ट्रेनरच रोपवाटिकेसाठी वापरायचे फायदे काय काय? जनरल प्रश्न, जनरल. तोच का वापरायचे? रूट ट्रेनरच का वापरायचे? काय फायदे नाही? हे रूट ट्रेनर्स जे आपण ह्या रूट ट्रेन मध्ये कोणते गुणधर्म असतात? तर रूट ट्रेन मध्ये आपण बघतोय की त्याची उगवण क्षमता 100% आणि ती तुम्हाला खात्रीची मिळते, जनरेशन पर्सेंटेज. बरोबर? आवाज येतो ना सर्वांना? माझा आवाज येतोय का? हो येतो 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 हो. बरोबर ना, जनरेशन पर्सेंटेज चांगलं असतं. दुसरं, रूट ट्रेनर्स अजून महत्वाचा फायदा काय की याच्यासाठी तुम्हाला जास्त क्षेत्र गुंतवावं लागत नाही. नंतर हे प्लास्टिकचे ट्रे काय वजनाने हलके असतात, टिकाऊ असतात आणि त्याची हाताळणी आणि वाहतूक तुम्हाला इझिली करता येते. म्हणजे एक स्थलांतर जे म्हणतो आपण, एका जागेवरून दुसऱ्या जागेवरती मुवमेंट किंवा ट्रान्सपोर्टेशन तुम्ही इझिली करू शकता. अजून आपण काय करू शकतो? याच्यामध्ये पाणी किंवा तुमचे रोग द्रव्य व्यवस्थापन हे प्रभावीपणे तुम्ही करू शकता. मजुरांची आणि खर्चाची लेबर खर्च तुमच्या याच्यामध्ये चांगल्या प्रकारे बचत होते. नंतर पाण्यातून किंवा वातावरण किंवा माध्यमातून जे काही कीड रोगाचा जो काही प्रसार आहे तर तो प्रसार तुमच्या याच्यामध्ये होत नाही. बरोबर आहे? नंतर आपण काय रूट ट्रेनर निर्जंतुकीकरण किंवा स्टॉलेशन करून तुम्ही दुसऱ्या पिकाला पण वापरू शकता. याच्यामध्ये जी काही रोपांच्या मुळांची वाढ होणार आहे ते वाढ एकसारखी असते. बरोबर आहे? ट्रेमध्ये पाण्याचा निचरा प्रॉपरली होतो. हे वेगवेगळे गुणधर्म हे तुमच्या रूट ट्रेनर्स मध्ये असतात. त्यामुळे बरेचसे लोक रूट ट्रेनर्सला भाजीपाला पिकांमध्ये प्रेफर करतात. हा एक याच्यामधला जरा बेसिक पण हे वेगवेगळे फायदे आपण आता बघितले. प्लास्टिकचा वापर पण आपण करतो हरितगृहामध्ये. म्हणजे तुमचं जे कलम बांधणार तुम्ही याच्यामध्ये प्लास्टिकचा वापर याच्यामध्ये खूप मोठा रोल करतो. फक्त एकच लक्षात ठेवायचं की याच्यामध्ये जेवढं प्लास्टिकच्या आकाराची जाडी गेज मध्ये मोजतो आपण आणि जेवढं कमी गेज तेवढी जाडी प्लास्टिकची. कुठल्याही कलम करण्यासाठी आपण प्लास्टिक वापरतो, बरोबर? पॉलिथिन शीट वापरतो. तर जेवढी कमी गेज प्लास्टिकची तेवढी त्याची जाडी कमी का जास्त? इथं लक्षात ठेवा, पॉलिथिनचा वापर जेव्हा आपण कलम काढण्यामध्ये करतो तर इथं कमी गेज म्हणजे अधिक जाडी. कमी गेज म्हणजे अधिक जाडी. म्हणजे तुमचं 500 गेज म्हणजे कमी जाडी असणार आहे, 100 गेज मध्ये तुमची तिथं जाडी जास्त असणार आहे. तुमच्या डोक्यात राहू द्या किंवा लक्षात राहू द्या. ठीक आहे? आता वेगवेगळ्या प्रकारची कामे करायची. जनरल काम मी एवढी घेत नाही. खोदकाम, डेकरे फोडणे, वाफे तयार करणे, खत माती चालणे, खुरपणी, ट्रे भरणे, कुंड्या भरणे. बरोबर? या वेगवेगळ्या प्रकारची कामं तुम्हाला नर्सरीमध्ये करावी लागतात. जसे तुम्ही वेगवेगळे उपकरण वापरतो. ढकल गाडी असेल, फवारणी पंप असेल, नांगर असेल, छोटा ट्रॅक्टर असेल, ट्रॅक्टर ट्रॉली, लॉन मोवर आहे, रोलर आहे, रोटावेटर आहे, टिकावाई, मेटेकाई, कुदळी, फावडे, स्पेड, शॉवेल, डिगिंग फोर्क, बरोबर? एजिंग आयर्न आहे, डिबलर आहे. हे वेगवेगळ्या प्रकारचे साहित्य तुम्ही नर्सरीमध्ये वेगवेगळ्या प्रकारे म्हणजे तुम्ही काही चिनी मातीचे असतील. ठीक आहे? अशा प्रकारे तुम्ही नर्सरीमध्ये वापरू शकता. वारावर आहे, गार्डन रेक आहे, बेड मार्कर आहे, ड्रिल मेकर आहे, छाटणीचा चाकू आहे, डोळे भरण्याचा चाकू आहे, कलमी चाकू आहे, सिकेटर आहे, शेअर आहे, हेज प्रूनर आहे, हेडसॉ आहे, ट्री प्रूनर आहे. हे वेगवेगळ्या प्रकारचे साधन तुम्ही नर्सरीमध्ये वापरू शकता. ग्राफ्टिंग मशीन आहे तुमच्या. आता माझ्याकडे काय भरपूर व्हिडिओ पण आहे पण ऍक्च्युली आपल्याकडे वेळेची मर्यादा आहे, तुम्हाला पण मर्यादा आहे, मला पण मर्यादा आहे. त्यामुळे ते थोडंसं त्याच्यामध्ये जात नाही. फक्त एकच आहे की तुम्हाला हे जे नर्सरीमध्ये तुम्ही वेगवेगळ्या प्रकारचे हत्यारे वगैरे साधन वापरणे तर याची तुम्हाला मेंटेनन्स करणं गरजेचं आहे किंवा निगा आणि काळजी राखणं गरजेचं आहे. जे हत्यार तुम्हाला ज्या कामासाठी वापरायचे तर तुम्ही त्याच कामासाठी ते वापरले गेलं पाहिजे. ते कसं वापरायचं, कसं हाताळायचं याची प्रत्येक लेबरला त्याची माहिती असणं गरजेचं आहे. एकदा ते वापरलं की त्याचं स्वच्छ करून ठेवलं पाहिजे, त्या जागेवरतीच ठेवलं पाहिजे, त्याला एक नंबर दिला पाहिजे की जेणेकरून हरवलं गेलं नाही पाहिजे ते, किंवा हरवलं तर तुम्हाला ते सापडता येऊ शकतो दुसरीकडे. एखादा भाग खराब झाला तर तो तुम्हाला तो लगेच दुरुस्त करून घेता आला पाहिजे. एखादा खराब झाला तर ते पूर्णपणे बदलून घेतलं पाहिजे. वर्षातनं किमान एकदा तरी तुम्ही काय करू शकता, त्याची मोजणी करू शकता. वर्षातून तुम्ही त्याची एकदा तरी मोजणी करू शकता. एखादा भाग गंजू नये म्हणून तुम्ही त्याला ऑइल पेंट किंवा टर्पंडे लावू शकता. बरोबर आहे? छाटणीची किंवा करणं तुम्ही त्याला चांगल्या प्रकारे त्याला धार लावून असेल ही गोष्ट तुम्ही त्याला प्रॉपरली त्याला करून तुम्ही त्याला नर्सरीमध्ये तुम्ही त्याला चांगल्या प्रकारे त्याची वाढ जोपासू शकता. ठीक आहे? हे वेगवेगळ्या गोष्टी तुम्हाला नर्सरीमधनं करणं गरजेचं आहे. एखादी कुठलीही नर्सरी करायची म्हटलं तर तुम्हाला या गोष्टी प्रॉपरली तिथं फॉलो करणं गरजेचं आहे. ठीक आहे?
ठीक आहे. हरितगृह एक म्हणजे हायटेक नर्सरी मधला प्रकार आहे. एवढं त्याच्यामध्ये थोडं मी जास्त जात नाही. हा त्याच्यामधला शेवटचा जो पार्ट आहे त्याच्यामध्ये साधारणतः कोणकोणते कीड रोगांवरती जाणार नाही. जगताप साहेब तुमचा आवाज येत नाही. आवाज हो सध्या आवाज येऊन हॅलो सर. हा हॅलो. आवाज येत नाही सर. हॅलो. हा जगताप सर आवाज येत नाही. आवाज येत नाही. हॅलो. हॅलो सर आवाज येत नाही. हॅलो. 5 मिनिटात त्यांचा काय टेक्निकल प्रॉब्लेम झालेला आहे. आणि सर्वांना एक विनंती आहे की प्रश्नाचं उत्तर वगैरे दिल्यानंतर आपण आपला माईक म्यूट करावा. आपण जरी शांत बसलं तरी आपले आजूबाजूचे आवाज हे त्याच्यामध्ये येतात. आणि सध्या हे आपलं जे सेशन आहे हे रेकॉर्डिंग होत असते, त्याच्यामुळे विविध प्रकारचे आवाज त्याच्यात रेकॉर्डिंग होत येतं. तर माझी सर्वांना विनंती आहे की प्रश्न उत्तर झाल्यानंतर किंवा काही विचारल्यानंतर आपला स्वतःचा माईक आपण म्यूट करावा. थँक्यू. एक 5 मिनिटात सुरू होईल. सर सिसोदे सर, हा बोला सर. याच्या नोट्स पीडीएफ स्वरूपात मिळतील तर बरं होईल सर. हा घेऊ त्यांच्याकडून घेऊ आपण, काही अडचण नाही. घेऊ. हो सर. हो सर. थँक्यू. हॅलो. हॅलो. हा हॅलो. हा सर, प्रश्न विचारता येईल का? गेले का नाही सर? नाही, एक मिनिट. काय त्यांचा रेंजचा प्रॉब्लेम येतील, ते जॉईन होतील आणखी. ठीक आहे ठीक आहे. ठीक आहे, प्रश्न विचारानंतर. काय अडचण नाही. ह्याच्यामधला हा मी पाठ घेत होतो की नर्सरीमध्ये आपण जे बघितलं की वेगवेगळ्या ह्याच्यामध्ये कीड आणि रोगांचा जो पाठ मला मी जसं सांगितलं की बऱ्याच वेळेस बघतो प्रेझेंटेशन गेले सर. हा नाही थोडंसं मी आता जनरल डिस्कशन करतोय मी शेवटचं 2 मिनिटं. चालतंय सर. ठीक आहे. शेवटचं 2 मिनिटं एक्झाम वाटल्यानंतर शेअर करायचं प्रेझेंटेशन पण मी करतो. शिंदे साहेब विचारा प्रश्न. ठीक आहे. तर हे बरेच वेळेस आपण बघतो की ह्या कीड आणि रोगांचं माझं नेहमी सजेशन राहते की नर्सरीमध्ये कीड आणि रोग करताना तुम्हाला 2 गोष्टी लक्षात ठेवायच्या. एक म्हणजे ते कीड आणि रोग येऊच नाही म्हणून तुम्हाला प्रिकॉशन घेणं गरजेचं आहे. त्याच्यासाठी आपल्याला काय सांगितलं की आपण नर्सरीमध्ये जे मातृवृक्ष तुम्ही जे निवडता तर ते प्रॉपरली हेल्दी, जसं कोणीतरी सकाळी सुरुवातीला सांगितलं होतं बघा, ते कीड आणि रोग विरहितच तुम्ही त्याची निवड करायची. दुसरं जे माध्यम आपण निवडणार आहे तर ते माध्यम पण तुमचं जे आहे तर तुम्ही त्याच्यामध्ये चांगल्या प्रकारे यशस्वी होऊ शकता. हा एक याच्यामधला बेसिक पार्ट आहे माध्यम निवडताना तुम्ही. ठीक आहे. थोडंसं आता तुम्ही जो टाकलेला आहे बॅक साईड तुम्हाला मी प्रेझेंटेशनचं जे आहे तर तुम्हाला मी थोडंसं आपल्या ग्रुपमध्ये शेअर करतो वेगवेगळ्या बॅक साईड वेगवेगळ्या फ्लूट क्रॉपनुसार. ओके सर. काय अडचण असेल तर विचारा. माझा नंबर घ्या 8275 37 1082. तुम्ही मला शेअर्ड हाऊस पोलीस मधली कुठलीही शंका विचारू शकता. 8275 37 1082. ऍक्च्युली माझ्याकडे पण गेस्ट आले थोडंसं व्हिजिटला. सर आवाज येत नाही. नंबर एकदा सांगा सावकाश. हा 8275 37 1082. हेमंत जगताप 8275 37 1082. शेअर्ड हाऊस पोलीस नर्सरीमध्ये कसली अडचण असल्यावर तुम्हाला कॉल करू शकता. 8275 37 1082. ठीक आहे. उपस्थिती सर तुझी खूप आहे. 63 लोक मी पहिल्यांदाच बघतोय आतापर्यंत ह्याच्यामध्ये. सर आपले 150 पर्यंत आहेत आतापर्यंत. पहिल्यांदाच मी आतापर्यंत मी एवढ्या आम्ही त्याला वनामध्ये ट्रेनिंग देतो आणि तेवढेच लोक तेवढे इंटरॅक्टिव्हली पण हे भाग घेतात आणि उपस्थिती पण खूप जास्त आहे. 63 लोक म्हणजे मी
आतापर्यंत मी जेवढे ऑनलाईन ट्रेनिंग त्याच्यामध्ये उपस्थिती जास्त आहे. अमित कुमार राठोड सर. आणि हा तुम्हाला ग्रुप फ्लोरोबॉटिक मी तुम्हाला ह्या सरांना पाठवतो. येस सर, येस. प्रेझेंटेशन पाठवतो. सरांचा नंबर आहे आपल्या चॅट बॉक्स मध्ये टाकलेला आहे. आणि ज्यांना कोणा काही प्रश्न असतील तर तो प्रश्न विचारावे कृपया. आणि आपलं स्वतःचं नाव आणि ठिकाण सांगावं, म्हणजे काय प्रश्नाचं उत्तर द्यायला सोपं जाते. हा, मला शक्यतो तुम्ही व्हॉट्सअपवरती मेसेज करताना शक्यतो तुम्ही कुठून बोलताय ते व्हॉट्सअपवर तरी